Thank you, Jesus. देवाला धन्यवाद. How many are ready for today's word? किती जण आजच्या वचनासाठी तयार आहेत? Amen. येताना मन घेऊन आलात का? हृदय आणलीत का? शरीर इथे आहे का? When the circle changes, जेव्हा वर्तुळ बदलतं but Christ remains. पण ख्रिस्त राहतो. Amen. आमेन. When the circle changes, but Christ remains. वर्तुळ बदलतं पण ख्रिस्त राहतो. We'll open our Bibles to Job chapter 19, verse 14. सगळ्यांनी बायबल बाहेर काढा. उघडा इयोब 19:14. My relatives have gone far from me. My friends have forgotten me. इयोबाचा 19वा अध्याय आणि त्यातलं 14वं वचन. माझ्या भाऊबंधांनी मला अंतर दिले आहे आणि माझे स्नेही मला विसरलेले आहेत. Amen. आमेन. How true it is. किती खरं आहे ना? Because the circle always changes. कारण की वर्तुळ नेहमी बदलतं. That is the bitter truth. हे कडू सत्य आहे, पण सत्य आहे की वर्तुळ नेहमी बदलतं. So hear me, church, this evening. तर आज या सायंकाळी चर्च तुम्ही सगळ्यांनी माझं ऐका. In life, आयुष्यात the circle always changes. वर्तुळ नेहमी बदलतं बेटा. And you have to be ready for it. आणि त्याची तयारी तुम्ही ठेवली पाहिजे की माझ्या वर्तुळातली माणसं बदलू शकतात. Amen. आमेन. Let it not come as a shocker later on. आणि नंतरून तुम्हाला त्याविषयीचा धक्का बसू देऊ नका की अरे माझ्या एवढ्या जवळचे आज मला अंतर देऊन लांब गेले वगैरे वगैरे. असले धक्के स्वतःला लावून घेऊ नका, कारण की वचन म्हणतच आहे When you are a child, जेव्हा तुम्ही लेकरू आहात, your circle is filled with cousins and classmates. तुम्ही लहान असताना तुमचं वर्तुळ वेगळं असतं. त्याच्यामध्ये तुमची चुलत भावंड, मावस भावंड, वर्गातली मुलं हे सगळे असतात. When you are really small, खूप लहान असताना then you share your toys, your snacks and your laughter. आणि मग खूप लहान असताना तुम्ही त्यांच्या सोबत आपलं सगळं शेअर करता, वाटता. जेवायचे डबे म्हणा, खेळणी म्हणा, सगळं. But then when school ends आणि मग शाळा संपली and suddenly की अचानक your circle shifts. शालेय जीवन संपल्यानंतर वर्तुळ बदलतं. Then you meet new friends. मग नवीन मित्र भेटतात. 10वी पास आउट झाले की मग वर्तुळ बदलतं, नवीन मित्र मैत्रिणी होतात. And you lose old ones. आणि मग जुने मित्र मैत्रिणी निघून जातात. Then you go to college. मग तुम्ही शालेय जीवन संपवून कॉलेजमध्ये येता. Then you have a new circle. मग नवीन वर्तुळ होतं तयार. And you think so they are your bosom friends. आणि मग तुम्हाला असं वाटायला लागतं की हेच माझे जिगरी दोस्त आहेत. But then after you finish your college, मग कॉलेजचं जीवन संपलं you get a job. की नोकरी लागते. And then you have new circle of friends. मग नोकरी लागल्यावर तिथे आणि नवीन वर्तुळ मित्रांचं तयार होतं. And after you get married, मग लग्न केल्यावर then you have new circle of friends. अजूनच वेगळे नवीन मित्र वर्तुळात येतात. Because you move away from the old ones. कारण तुम्ही जुन्यांपासून अंतर करता, लांब जाता. And more of your friends now are married couples. आणि आता जास्तीत जास्त तुमचे मित्र जे आहेत ते लग्न केलेले आहेत. And the circle keeps changing. असं वर्तुळ बदलत राहतं. लक्षात येते ना मी काय म्हणतोय? You need to hold these circles with loose hands. तर या वर्तुळांना धरताना ढिल्या मुठीने धरा की आज है कल नहीं, जो भी है प्रभु है अपने साथ. Amen. Have fond memories of them हा, त्यांच्या चांगल्या आठवणी मनात ठेवा and forget the bitter ones. आणि बाकी कडू आठवणी काढून टाकायच्या, विसरून जायचं. चांगल्या आठवणी ठेवायच्या. Some people who once walked with you, एकेकाळी तुमच्या सोबत चाललेली माणसं now they walk around you. आता तुमच्या अवतीभोवती कुठेतरी चालतात. And so you should know, तुमच्या सोबत चाललेली होती एकेकाळी, आता तुमच्या अवतीभोवती कुठेतरी चालतात. तेव्हा तुमचं तुम्ही समजून घ्यायचं they are not your acquaintances. की आता माझे हे परिचित लोक नाही आहेत. Some who called you daily, आणि काही लोक जे एकेकाळी तुम्हाला रोज फोन करायचे, now call you rarely. आता तुरळक वेळेला म्हणजे फार कमी वेळेला तुम्हाला फोन करतात. This also you need to accept. हे सुद्धा स्वीकारायचं. त्यात आणि एवढं रुसायची काय गरज आहे? आजकाल हा फोन नाही करते. Some who promised you, काहींनी तुम्हाला वचनं दिलेली असतात. I'll always be there next to मी you. नेहमी तुमच्या शेजारी उभा राहीन. Now they don't even check on you. आता ते तुमचं काही तपासत पण नाहीत की आहात का गेलात. युट्यूब वर बघून समजत असेल अजून गेले नाही, जिवंत आहेत. See? And so that's not betrayal, तर त्याला काही असं दगा देणं म्हणत नाहीत. that's transition. ते रूपांतर असतं बेटा. एक टाइम टू टाइम हा फरक येतो. And so you need to know this truth, तर तुम्हाला सुद्धा हे सत्य कळलं पाहिजे that life is made of circles. की आयुष्य वर्तुळांनी तयार झालंय. टाइम टाइम की बात होतीये बेटा. But only one person never changes.
पण फक्त एकच व्यक्ती आहे जो कधीच बदलत नाही. कळला ना कोण आहे? Even when the circle does, there is one person who never changes. जरी नातेवाईकांची वर्तुळ बदलली, जरी मित्रांची मैत्रिणींची वर्तुळ बदलली, तरी एक व्यक्ती कधीही आपल्यापासून अंतर करत नाही. His name is Jesus. येशू त्यांचं नाव आहे, म्हणून आपण जिवंत आहोत. His name is Jesus. येशू त्यांचं नाव आहे. People may walk in and walk out, लोकांचं काय, लोक येतील, लोक जातील, कधी कोणी राहील, कोणी सोडून जाईल, but Christ remains seated on the throne of your life. पण येशू ख्रिस्त तुझ्या जीवनाच्या आसनावरती कायम बसलेले आहेत. तिथं आपण जिंकलो. Your circle may have been very wide, आणि तुझं वर्तुळ कदाचित फार मोठं असेल की मेरे तो बहुत दोस्त है, मेरी फॅमिली भी बहुत बड़ी है. when you were small you had a big wide circle, आणि तुम्ही लहान असताना कदाचित तुमची ही अशी परिचित लोकांची वर्तुळ मोठी असतील. but after marriage लग्न झाल्यावर that same circle shrinks. तेच वर्तुळ असं आकसतं. कपडे धुतल्यावर आकसतात ना काही काही, तसं म्हणजे इतना छोटा कैसे हो गया, 2-4 आदमी मेरे नजदीक है अभी. But God is still there. पण देव तरी आहे ना बेटा. God is still there. ठीक आहे ना, देव आहे ना आपल्या सोबत. And so Job said तर इयोब म्हणाला, in Job 2:9, इयोब 2रा अध्याय त्यातलं 9वं वचन, Job 19:14, sorry. इयोब 19वा अध्याय त्यातलं 14वं वचन, My relatives had gone far from me. माझे भाऊबंद म्हणजे माझे नातेवाईक माझ्यापासून लांब गेलेले आहेत. And especially when you are in bitter times, आणि खास करून आपल्यावरती जेव्हा काही वाईट प्रसंग किंवा वाईट वेळ येते, if our relatives go far from us, it hurts. तर त्यावेळेला जर आपले नातेवाईक आपल्याला सोडून गेले तर आपल्याला फारच वाईट वाटतं. But it should not, पण नको असं करायला, because circles always change, कारण वर्तुळ नेहमी बदलतात. like seasons always change. जसं ऋतू बदलतो, पावसाळा, उन्हाळा, हिवाळा, तसं आहे हे. And so Job lost his wealth, तर इयोबाची धनसंपत्ती गेली, he lost his children, त्याची मुलं मेली, he lost his health, त्याची तब्येत खालावली. and then finally you lose your friends. मग सरते शेवटी असं सगळं झालं की आपलं मित्रमंडळ सुद्धा आपल्याला सोडून जातं. Amen. कारण की असे लोक कोणालाच हवेसे नको असतात. Even his wife said, मग शेवटी तर त्याची बायकोही म्हणाली curse God and die. की तुम्ही एकदाच देवाला शाप द्या आणि मरा बाबा आता, म्हणजे ती वैतागली. Circle changes. असं वर्तुळ बदलतं बघा. Amen. हे फार बायको सुद्धा असं बोलून गेली शेवटी त्याला, Because she got frustrated. कारण ती कंटाळली ना या She had सगळ्याला, given up. तिने हार मानली. So when trouble comes, तर त्रास जेव्हा केव्हा आपल्या जीवनात येतात your circle gets tested. तेव्हा वर्तुळाची पारख होते. ते वर्तुळ जे मित्रांचं, नातेवाईकांचं, ते त्यावेळेला कसोटीला चढतं. Pain always exposes pretenders. आणि वेदना नेहमी आपल्याला जे ढोंगी आणि सोंगाडे आहेत ना ते प्रगट करतात. Good times never exposes who is for you and who is चांगल्या not for काळात you. कधीच कळत नाही की आपल्यासाठी कोण आहे आणि आपल्यासाठी कोण नाहीये. वाईट काळात कळतं की Say, आपल्यासाठी खरोखर कोण होतं आणि कोण नव्हतं. and so there are people who love your crown, तर काही लोक अशी असतात की ज्यांना तुझा मुकुट फार आवडून मुकुटावर प्रेम बसलंय त्यांचं, but they can't stand your cross. पण त्यांना तुझा वधस्तंभ सहन होत नाही. What can we do? मग काय करणार अशांचं आपण? त्यांना त्यांचं प्रेम आपल्या मुकुटावर बसलेलं आहे, पण आपला वधस्तंभ त्यांना सहन होत नाहीये. You need to live with this one thought. एका विचाराने तुम्ही लोक जगायला लागा Even when everyone leaves us, की सगळे जरी मला सोडून गेले, even if everyone left you, आणि सगळ्यांनी जरी तुला सोडलेलं असेल, God never leaves. देव कधीही सोडून जात नाही. Jesus said, I will never leave you, I will never forsake you. येशूंचं वचन आहे, मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही. No strings attached. अजिबात त्याला काही धागे दोरे लागलेले नाहीयेत. I will never leave you, I will never की forsake तू you. कसाही अस, मी तुझ्या सोबत सदैव आहे, मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही. And so when Job sat in ashes, तर इयोब जेव्हा राखेच्या ढिगात बसला, heaven was silent, स्वर्ग शांत होतं, but heaven was not absent. पण स्वर्ग गैरहजर नव्हतं. See? स्वर्ग शांत होतं पण गैरहजर नव्हतं, हजर होतं. The Lord was watching, प्रभू बघत होता the Lord was working behind the scenes, आणि प्रभू पडद्यामागे काम करत होता. and in the end, आणि शेवटी the same God तोच देव, restored double for Job's trouble. त्याच देवाने योबाच्या त्या त्रासांपायी त्याला दुप्पट परत केलं.
And then later on his relatives came. आणि मागाहून मग परत त्याचे सगळे नातेवाईक आले. When you gain everything, you gain your friends also. आपलं सगळं आपल्याकडे परत आलं की मित्र आणि परिवार सगळा आपोआप परत येतो, गुळाच्या ढेपेला लागलेल्या मुंगळ्यांसारखी. When you lose everything, you lose your friends पण also. देव न करो आपलं सगळं गेलं तर मित्र परिवार सगळे सोडून जातात. So when people walk away, don't panic. तर लोक जेव्हा तुला सोडून जातात ना, तेव्हा असा गोंधळू बिचकू नको. Sometimes God has to clear your circle to crown your calling. कधी कधी देवाला तुझं ते वर्तुळ क्लिअर करावंच लागतं, तुझ्या पाचारणाला मुकुट घालायला. Amen. आमेन. There was a farmer. एक शेतकरी होता, He had a mango tree. त्याच्याकडे एक आंब्याचं झाड होतं It had full of dead leaves. आणि त्या झाडाला अशी वाळलेली मेलेली पानं फार होती. One day he shook the tree hard, एके दिवशी त्या शेतकऱ्याने ते आंब्याचं झाड असं गदा हलवलं and all the leaves fell. आणि सगळी पानं खाली पडली. And his son looked on and said, आणि मग त्याचा मुलगा होता ना, त्या मुलाने पाहिलं आणि तो म्हणाला "Why are you shaking the tree so much?" की तुम्ही एवढं का डॅडी या झाडाला हलवताय? And the father replied, तर वडिलांनी उत्तर दिलं, "New leaves cannot grow while old ones are still hanging on the tree." ही जुनी पानं झाडावर लटकलेली असताना नवीन पानं उमलू शकत नाहीत. Are you getting me? कळतंय का? झाड हलवावं लागेल. तसं आपल्या आयुष्याच्या नावा देवाला कधी कधी हादरवायला लागतात Say, की सोड त्यांना आणि जे नवीन देतोय घे त्यांना. some friends are dry friends. काही मित्र वाळलेलेच, मैत्रिणी सुद्धा. बरं, मित्रात सगळे आले. हा, आणि मित्रात सगळे आले. And if you don't shake it, God will shake that आणि tree. त्या वाळलेल्यांना तुम्ही जर नाही हलवून काढलं तर देव तुझं झाड हलवायला येणार. Amen? Amen. Yes, once upon a time they were green. हा, एकेकाळी ते हिरवेगार होते, Now they are dry. पण आता ते सुकलेले आहेत. What you are doing around with them? आणि त्यांच्यासोबत काय करतोयस तू? See, that's how life works. जीवन असंच काम करतं. God shakes your circle at times. आणि देव कधी कधी तुझ्या त्या वर्तुळाला हादरवतो. Not to break you, तुला तोडायला नाही रे, but to make room for something new. पण काहीतरी नवीन जे आहे ना त्याच्यासाठी जागा तयार करायला. कारण की यांनी उगीच त्या सगळ्या जागा घेऊन ठेवलेल्या आहेत. So get adjusted with the new. तर जे नवीन आहेत त्यांच्याशी ऍडजस्ट करून राहायला शिका. Amen. एक आमेन डावीकडनं आलेला आहे. Maybe the circle was great going once upon a time, एकेकाळी तुमचं ते लोकांचं वर्तुळ फार चांगल्या पद्धतीचं असेल, नाही असं नाही. but now पण आता that same circle may be rejecting you. तेच वर्तुळ लोकांचं तुला नाकारत असेल. एकेकाळी ग्रेट गोईंग होतं, पण आता अलीकडे ते तुला नाकारत असतील. So it is useless being around with them. मग अशांच्या अवतीभोवती राहून काही फायदा नाही ना बेटा. If they have rejected you, जर त्यांनी तुला नाकारलंय it is useless being around with them, तर काय फायदा आहे त्यांच्या अवतीभोवती राहून? because कारण even if everyone leaves, सगळ्यांनी जरी सोडलं ना, Christ is with you. ख्रिस्त तुझ्या सोबत आहे ना. Christ in me, the hope of glory. ख्रिस्त माझ्यातला सर्व गौरवाची आशा. Amen. येशू आहेत ना. खूप झालं. When Joseph was a little boy, योसेफ जेव्हा लहान मुलगा होता, his world was very simple. त्याचं जग एकदम साधं सिंपल होतं. He was the youngest in the family. तो परिवारातला सगळ्यात धाकटा. I mean, there was Benjamin, but he हाँ. was one among the youngest. बन्यामीन होता त्यानंतर, पण तो धाकटाच म्हणायचा. But he was the one everyone teased. आणि या योसेफाची बाकीची सगळी भावंड टिंगल करायचे. He was the one who ran errands for his father. आणि हा योसेफ आपल्या वडिलांची सगळी कामं करायचा. बाप जे सांगेल ते, हे आणून दे, ते आणून दे, सगळं करायचा. He was the one who sat with his brothers. आणि तो आपल्या भावंडासोबत बसायचा. He used to have dinner. They used to laugh together. त्यांच्यासोबत बसायचा, जेवायचा. ते सगळे एकत्र हसायचे, They used to play together. एकत्र खेळायचे, They were in the fields together. शेतात एकत्र असायचे. They tended the flocks of their father together. बापाचा कळप सुद्धा एकेकाळी त्यांनी एकत्र सांभाळला. Ate from the same pot. आणि त्याच भांड्यात जेवले, त्याच ताटात एकत्र जेवले. Shared the same stories. आणि तीच कथा त्यांची सगळ्यांची कॉमन असायची. Those weren't just his brothers. आणि ते फक्त त्याचे भाऊ होते एवढंच नाही, That was his circle. त्याचं वर्तुळ होतं ते एकेकाळचं योसेफाचं. That was Joseph's circle. योसेफाचं एकेकाळचं ते वर्तुळ होतं. He loved them. आणि योसेफाने त्या भावंडांवर खूप प्रेम केलं. They must have taught him many things also. आणि त्यांनी सुद्धा योसेफाला बरंच काही शिकवलं असेल. यू नेव्हर नो. How to tie the ropes. की कसं म्हणजे झगा कसा बांधायचा, How to tie the ropes. Yes. किंवा दोऱ्या कशा बांधायच्या, How to guide the sheep. किंवा मेंढरांना कसं मार्गदर्शन करायचं, How to survive in the wilderness. आणि रानात कसं टिकायचं, हे सगळं कदाचित त्याच्या भावांनी त्याला शिकवलेलं असेल. And he would have been very appreciative. आणि योसेफ टू बिगिन विथ होताच चांगला मुलगा, तर योसेफाने पण त्यांचं कौतुक केलं असेल की थँक्यू, तुम्ही लोक मला हे शिकवताय. And they were also sincere. आणि तेही त्यावेळेला प्रामाणिक होते, तोपर्यंत मनात खोट आली नव्हती.
He looked up to them. तो त्यांच्याकडे बघून जगायचा. He trusted them. त्यांच्यावर त्याने विश्वास ठेवला होता. But then, पण मग one night everything changed. एका रात्री सगळंच बदललं ना हो. Suddenly the love became cold अचानक त्यांच्यातलं प्रेमच थंड पडलं. because कारण he had a dream. त्याला योसेफाला स्वप्न पडलं. His brothers did not change because he became proud, योसेफाची भावंड अशामुळे बदलली नाहीत की योसेफ घमेंडी झाला वगैरे, but नाही. because he got a dream. पण योसेफाला एक स्वप्न पडलं ना, त्याच्यात सगळं बदललं. A dream of purpose. एक संकल्पाचं स्वप्न देवाकडनं आलेलं योसेफाला पडलं. And sometimes it happens आणि कधी कधी असं होतं, when we leave our old world आपण जेव्हा आपलं जुनं जग सोडतो and we enter the kingdom of God, आणि देवाच्या राज्यात प्रवेश करतो, some meaningful people start hating us. काही अर्थपूर्ण लोक सुद्धा आपला तिरस्कार करायला लागतात, कारण देवाचे संकल्प आपल्याला पडलेले असतात. You cannot help it. त्यात आपण काही करू नाही शकत. व्हॉट कॅन यू डू? गॉड हॅज कॉल्ड अस. He saw himself lifted up, मग त्याने पाहिलं योसेफाने त्या स्वप्नात की मला प्रभूने उंच केलंय, not above them, त्यांच्यावर नाही, but into the destiny of God. पण देवाने त्याच्यासाठी ठरवलेल्या आयुष्याच्या दिशेत संकल्पात तो चालतोय. त्याला ते स्वप्न पडलं. They thought that he is risen himself above us. मग त्याच्या भावांना असं वाटायला लागलं, हा काय स्वतःला फार मोठं समजतो, क्या खुद को बहुत बडा समझ, अशी ही भाषा अनेकांची असते हिंदी, क्या खुद को बहुत बडा समझते हो. अरे भाई, प्रभू ने दिया, मैं क्या करूं? He was just entering his destiny. You enter your destiny. तो त्याच्या ठरलेल्या संकल्पात पाऊल टाकतोय. तुम्ही तुमच्या संकल्पात पावलं टाका की. If you don't enter your destiny, you will always think the other person is lifted himself up with आणि pride. तुम्ही जर तुमच्या ठरलेल्या दिशेत आणि संकल्पात पाऊल टाकलं नाही ना, तर दुसरा माणूस जो संकल्पात चालतोय त्याला बघून नेहमी तुम्ही टोमणेच मारणार आणि असंच म्हणणार की क्या है, खुद को बहुत बड़ा समझता है, मिनिस्ट्री इसको उसको हेल्प करता है. No, he is not become great. He has just entered his destiny wherein you didn't. तो काही मोठा मान झालेला नाही. तो केवळ त्याच्या संकल्पात आलेला आहे. तुम्ही यायला मागत नाहीये. If you also enter into your destiny, you will also be equal to him. तुम्ही सुद्धा तुमच्या ठरलेल्या दिशेमध्ये प्रवेश केला तर तुम्ही सुद्धा त्याच्या समान बनाल. असं होतं मला माहित आहे, असं होतं, मी हे पाहिलंय. And sometimes destiny looks like arrogance. आणि कधी कधी आयुष्याची दिशा आणि संकल्प ज्याच्यात आपण चालायला लागतो त्यात ती माणसं आपल्याला बघून म्हणतात, काय उद्धटबाई आहे. It looks like arrogance to those who aren't in the conversation God has with you. आणि उद्धटपणा वाटतो त्यांना की देवाने जे लोक ठेवलेले आहेत त्यांच्या संपर्कात तुम्ही आहात, पण जे वर्तुळात आता नाही आहेत त्यांच्या नाही. पण ह्या लोकांना बघून असं वाटतं किती उद्धट लोक आहेत. See? And sometimes it's not the dream also. आणि कधी कधी स्वप्नही नाही. He told the brothers, त्याने जाऊन भावांना सांगितलं ना. sometimes it may look wrong, कधी कधी ते दिसायला चुकीचं दिसेल, but sometimes you need to tell them to awaken them to their own dreams. पण कधी कधी त्यांना सांगायची पण गरज पडते अशासाठी की त्यांनी त्यांच्या स्वप्नांसाठी जागृत व्हावं. Because you are not dreaming on Joseph's level. कारण तुम्ही योसेफाच्या त्या पातळीपर्यंतच्या स्वप्नांना पोचत नाही, म्हणजे तुम्हाला तसली स्वप्न पडत नाहीयेत. तर कधी कधी आपल्याला ते स्वप्न पडल्यानंतर आपल्या भाऊबंधांना ती स्वप्न अशासाठी आपण सांगावीत की ते सुद्धा त्या लेवल पर्यंत यावेत की त्यांनाही तशी स्वप्न पडावीत. If each one runs after his destiny, there is no competition, there is no jealousy. प्रत्येक जण जर आपल्या संकल्पात चालायला लागला, ठरलेल्या दिशेत चालायला लागला, तर हे ईर्ष्या, जळफळाट वगैरे काही येणार नाही. पण काही असतात, खुद करेंगे नहीं, दुसरे करते, उनसे देखा जाता नहीं. So at first his brothers laughed it off. तर पहिल्यांदा त्याची भावंड हसली They said, "Oh Joseph, you and your dreams." आणि म्हणाले, अरे काय योसेफा, तू आणि तुझी स्वप्न. But then slowly that laughter turned into jealousy. पण हळूहळू त्यांचं ते हास्य ईर्षेत बदललं आणि सख्खी भावंड जळायला लागली चक्क. And slowly that jealousy turned into hatred. आणि तो जळफळाट तिरस्कारात बदलला. नंतर You will always find hatred more in the family and relatives than from strangers and outsiders. परिवारांमध्ये, फॅमिलीमध्ये आणि नातेवाईकांमध्येच आपल्याला हा तिरस्कार आणि द्वेष जास्त वाढत्या पातळी पाहायला मिळतो. बाकी जे अनोळखी आणि लांबचे असतात त्यांच्यामध्ये एवढं आपल्याला ते पाहायला मिळत नाही. पण हे फॅमिली, परिवार, नातेवाईक, त्या गोतावळ्यात हे द्वेष, तिरस्कार फार असतात. And that hatred turned into a plot. आणि तो तिरस्कार मग त्या भावंडांनी एका कुयोजनेत बदलला. The same hands that must have fed Joseph. आणि तेच हात, त्या भावांचे तेच हात ज्यांनी योसेफाला एकेकाळी खाऊ घातलं. The same hand that had played with Joseph and taught him some things of life. तेच हात त्याच्या भावंडांचे की ज्या हातांनी एकेकाळी योसेफाला लहान असताना हे खेळणं कसं खेळायचं मी शिकवतो हे सांगितलं.
They grabbed him by his coat आणि त्याच्या झग्यानं त्याला धरलं. and dragged him and threw him in a pit. एक वेळ अशी आली, मग त्यांनीच त्याला त्या झग्याने धरून त्याला खड्ड्यात फेकला. Same brothers तीच भावंड, who shared his bread sold him for 20 pieces of तीच silver. भावंड जी एकेकाळी त्याच्या सोबत एका ताटात जेवलेली आहेत, चक्क विकून मोकळी झाली. चांदीची 20 नाणी. Maybe once upon a time they would have given him one silver coin also. आणि एकेकाळी कदाचित त्याच्या भावंडांनी त्याला एखादं चांदीचं नाणं गिफ्ट म्हणून दिलंही असेल. एक जमाना ऐसा भी था और ये दिन कैसा आया. How things change, गोष्टी कशा how बदलतात people बघा. change, लोक कसे बदलतात मी दाखवतोय. how their love changes. लोकांचं प्रेम कसं बदलतं बघा. But he who walks in his destiny, पण जो त्याच्या ठरलेल्या दिशेत चालतो, he's a different person. संकल्पात चालतो, तो माणूस वेगळा असतो. He will never be jealous of you. तो कधी तुमचा तिरस्कार करणार नाही, कारण तो त्याच्या संकल्पात चालतोय. He will be appreciative of your destiny. आणि तो तुझ्या संकल्पाचा सुद्धा कौतुक करेल. तुझ्या संकल्प You also will be appreciative of his आणि destiny. तुम्ही पण त्याच्या संकल्पाचं कौतुक कराल की किती छान, तुम्ही पण तुमच्या ठरलेल्या दिशेत चालताय, आम्ही पण आमच्या ठरलेल्या दिशेत चालतोय. And both will walk together in their destiny. आणि मग दोघे एकत्र मिळून त्यांच्या संकल्पात आणि दिशेत चालणार. Sometimes कधी कधी the people you love the most, ज्या लोकांवर तुम्ही सगळ्यात जास्त प्रेम आणि माया लावता, they won't understand the assignment that you carry. त्यांना कळणारच नाही की काय कामगिरी घेऊन हे लोक आलेले आहेत, काय कामगिरी देवाने त्यांच्या हातात दिलेले. उनको समजेगा ही नाही, तू सिर फोड या मर जा. They will look at your anointing ते तुझ्या अभिषेकाकडे बघतील and call it ambition. आणि म्हणतील कसले महत्वाकांक्षी लोक आहेत, त्यांना मोठंच बनायला पाहिजे. Yes, for them anointing is ambition. त्यांच्यासाठी अभिषेक महत्वाकांक्षा आहेत. त्यांना कुठे एबीसीडी कळते का आध्यात्मिक जीवनाची. But when you walk in your destiny, you know this is पण anointing. जेव्हा तुम्ही तुमच्या ठरलेल्या दिशेत चालत असता, तुम्ही निर्भय असता. तुम्हाला माहिती असतं की माझ्यासाठी देवाने हीच ठरवलेली दिशा होती, मी दुसरं काही करणे नाही. मी अलीकडे एक वाक्य नेहमी काय म्हणते, जो बीच में आएगा उसको हटा के आपण आगे. You will look at Joseph and say, तुम्ही योसेफाकडे बघाल आणि म्हणाल, a person of destiny will look at Joseph and say, किंवा योसेफाकडे, ज्या माणसाकडे आयुष्याची ठरलेली दिशा आणि संकल्प आहे, तो माणूस योसेफाकडे बघून म्हणेल, he's got anointing. या माणसावर अभिषेक आहे. But he who does not walk in his destiny, पण जो स्वतःच्या संकल्पात चालत नाहीये, he will look at Joseph and say, तो योसेफाकडे बघून म्हणेल, you are ambitious. हा महत्वाकांक्षी आहे. त्याला- Because they are spiritually discerned. कारण ते आध्यात्मिक रीतीनं मेलेले आहेत ना, त्यांना काय कळणार आहे. They will look at your vision ते तुमच्या दृष्टांताकडे पाहतील and call it pride. आणि म्हणतील किती गर्विष्ठ आहेत. Say, हो का, they will call it pride. गर्वच म्हणणार ते They या will not गोष्टी. even like you wearing a coat of 7 colors. आणि त्यांना तुम्ही सप्तरंगी झगा घातलेला सुद्धा आवडणार नाही. सारखेच आपले छान छान कपडे. व्हॉट इज द Say- प्रॉब्लेम, आय मीन व्हॉट इज युअर प्रॉब्लेम. Problem is one thing, they are not walking in their destiny. प्रॉब्लेम एकच आहे, हे त्यांच्या ठरलेल्या दिशेतच चालत नाहीयेत. But what looks like rejection, पण जे नाकारल्यासारखं वाटतं ना, rejection from men, की माणसांनी मला अलीकडे नाकारलं, is redirection from God. देवाकडनं ती नवीन दिशा असते की मी तुला रिडायरेक्ट करतोय, ते सोड जंजाळ आणि इकडं चल. The brothers thought that they were burying Joseph. भावंडांना असं वाटलं, या योसेफाला विकून खड्ड्यात टाकून आम्ही त्याला कायमचा पुरला गाडला We have made a grave for Joseph. आणि त्याची कबर आम्ही तयार केली. But God was planting Joseph. पण देव योसेफाला रोवत होता, पेरत होता. Like Jesus was buried, but God said he is not buried. He is planted. He is going to rise up on the third day. जसं येशूंना मेल्यानंतर त्यांनी गाडलं, तर लोकांना वाटलं येशू आता गेले, पण देवाला माहित होतं हा पुरलेला नाही, ह्याला पेरलेला आहे पुनरुत्थानासाठी. Praise God. आमेन. You should always know, तुम्हाला नेहमी एक गोष्ट कळायला हवी, pits can never bury the purpose of God in your life. खड्डे कधीही तुमच्या आयुष्यातले देवाचे संकल्प जे आहेत ना त्याला पुरू नाही शकत. मग किती मोठ्या खड्ड्यात त्यांनी तुम्हाला फेको, यू गोइंग टू राईज अप वन्स अगेन. Sometimes I look at people and say, let them keep on digging a pit for me. कधी कधी मी लोकांकडे बघतो आणि म्हणतो ह्यांनी अजून माझ्यासाठी खड्डे खणावेत, But पण I'm not going to be the one in that, मी त्या खड्ड्यामध्ये राहणारच नाहीये, because I'm walking in my destiny. कारण मी माझ्या संकल्पात चालत आहे. हालेलुया. Amen. आमेन. आमेन. Because pits can never bury a purpose. कारण खड्डे कधीही तुझ्या संकल्पाला आणि आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला
गाडू शकत नाही. तू वहां से भी उठ के वापस आएगा. They will only position it. आणि नेहमी त्यातनं केवळ पोझिशन तयार होईल तुझी And you don't need to fight back. एक चाल तयार होईल तुझ्या पुढच्या वाटचालीची आणि तू त्याच्यासाठी परत काही लढा करायची गरज नाही, भांडायची गरज नाही. Joseph didn't fight to stay in the circle. योसेफ कुठे काही झगडा करत होता त्या वर्तुळात राहायला की असं कसं माझी भावंड मला असं करता, ओ ठेवा ना, Please accept me. प्लीज मला Please ठेवा keep ना, me in your मी तुमचा circle. भाऊ आहे ना, आपण सख्खी भावंड आहोत ना, मला ठेवा ना, मला असं का करताय तुम्ही. No, he let God move him to the next season. त्याने देवाला परवानगी दिली की तू मला माझ्या पुढच्या ऋतूत घेऊन जा. He was ready to have a new circle in Egypt. आणि तो तयार होता. मिस्र देशात जाऊन आता मला एक नवीन वर्तुळ मिळणार आहे, मी ते स्वीकारायला तयार आहे. त्या नवीन लोकांना, त्या नवीन माणसांना मी माझी फॅमिली बनवून घेईन. Yes. फिनिश्ड. He has to have a new circle in Egypt. त्याला मिस्र देशामध्ये नवीन लोकांचं वर्तुळ असायलाच हवंय. You cannot be emotional of your past circles. आणि भूतकाळात तुमची जी काही लोकांची वर्तुळ होती त्याविषयीनं भावूक बनून चालणार नाहीये. Because कारण when your circle can't contain your calling, तुझ्या वर्तुळाला, तुझ्या आवडत्या माणसांच्या वर्तुळाला जर तुझं पाचारण सोसवत नाहीये, heaven will arrange a separation. तर स्वर्ग असं म्हणणार आहे की यांना वेगळं कर. काळा माझा आहे आणि त्याची ही माणसं याला माझा राहू नाही देत आहेत, Amen. मध्ये लुडबुड करतायत. He was sold to strangers. अनोळखी माणसांना विकून टाकलं त्यांनी योसेफाला He was shipped to Egypt. आणि मिस्र देशी घेऊन गेले ते त्याला. He was forgotten in the prison. आणि मग तुरुंगात तर त्याला सगळेच विसरलेले होते, कोणाच्या आठवणीत स्मरणात म्हणून योसेफ नाही. But Bible says पण बायबल म्हणते in Genesis 39 verse 21, but the Lord was with Joseph. हालेलुया. उत्पत्ती 39:21 मध्ये मात्र बायबल म्हणतं परंतु परमेश्वर योसेफा संगती होता. Praise God. हालेलुया. That is the silver lining. आणि ती एक रुपेरी किनार आहे आपल्या आयुष्याच्या साडीची की परमेश्वर आपल्या सोबत आहे. The same pit that was supposed to end the story, आणि तोच खड्डा जो योसेफाची कथा संपवायला हवा होता, it became the doorway to his destiny. तोच खड्डा त्याच्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेचं दार बनला. भावांना वाटलं हा मेला, प्रभू म्हणाला आता कुठे हा माझ्या हातात आला. Praise God. A seed must leave the comfort of the barn बीजाला कोठारातलं सौख्य सोडावं लागतं and enter the discomfort of the ground. बी असते ना, बी, त्या बीला आपलं पोत्यात बी असते भरलेली, पोतं सोडावं लागतं. पोत्यात तिला सौख्याने राहता नाही येणार आणि त्या बीला जमिनीत पेरून मरावं लागतं Say, की मला ते सौख्य सोडावं लागेल. a seed will feel comfortable in that barn. आणि बीला In त्या that sack. कोठारात त्या पोत्यात कम्फर्टेबल वाटतं, बरं वाटतं. But there does not lie your destiny. पण तिथे तुझ्या आयुष्याची दिशा बनणार नाही. Your destiny is in the ground. आयुष्याची दिशा तुला जमिनीत You have to be sown. तुला पेरावं लागणार आहे. आणि पेरलं A seed does not become a tree in the barn, in the sack. आणि बी जी आहे ना ती त्या कोठारात आणि त्या पोत्यात झाड बनत नाही. And sometimes आणि कधी कधी God separates you from everybody देव तुला सगळ्यांपासून वेगळं करतो and keeps you alone, आणि तुला एकटं ठेवतो की आउट. because you look like that seed that is sown alone in the dark earth. कारण की मग तू त्या बी सारखा दिसतो की जे बी त्या जमिनीत त्या अंधारात काळ्या कुट्ट खाली पेरलंय. But it is not buried there. पण ते असं पुरलेलं नाही, It's germinating there. ते पेरलंय उगायला. It's being prepared there. प्रक्रिया चालू आहे. आमेन. That is Joseph's story. योसेफाची ही कथा आहे And that's also our story. आणि आपली पण हीच कथा आहे. अनेकांच्या जीवनात या गोष्टी घडलेल्या आहेत. Don't run after people once God is finished with them. एकदा का लोकांच्या जे काही तुमचं वर्तुळ आहे, लोक आहेत, त्या लोकांविषयीनं देवाचं जर काम संपलेलं असेल ना तर तुम्ही वेड्यासारखे त्या लोकांच्या मागे धावू नका. You're wasting your time. तुम्ही तुमची वेळ वाया घालवताय. Amen. तुम्ही एवढे समंजस आहात, तुम्हाला समजेल की आय थिंक इज डन. Maybe you had some good friends. कदाचित तुमचे काही चांगले मित्र असतील, You used to laugh with them. त्यांच्यासोबत तुम्ही बसून हसता. Maybe your family, maybe your relatives. कदाचित तुमचा कोणी परिवार असेल, नातेवाईक असतील, मित्र असतील, ज्यांच्यासोबत तुम्ही बसून हसून खेळून राहायचा. You cried with them. त्यांच्यासोबत तुम्ही रडला, बसला, worked with हसला, them. कामं केली. But now they don't call you. आता नाही ते तुला बोलवत का फोन करत, They don't understand you. आणि आता ते तुला समजून घेत नाहीत. They don't see what you see. आणि त्यांना ते दिसत नाहीये जे तुला दिसतंय. त्यांना वाटतं तू बदलली. It's okay. ठीक आहे ना, नो It's प्रॉब्लेम. okay. ठीक आहे. You're not strange. तू काय विचित्र अनोळखी नाहीस. It's not that something has happened to you which
happened to none. असं काही नाहीये की तुझ्या आयुष्यात असं काहीतरी घडतंय जे कोणाच्याच आयुष्यात घडलेलं नाही. सगळ्यांच्या स्टोऱ्या या It always happens to those who are in destiny, who have been called by आणि जे God. संकल्पात असतात ना, जे देवाच्या संकल्पात बोलावलेले असतात, त्यांच्या जीवनातल्या या कथा अशाच असतात. So don't consider yourself to be wrong or you did something wrong. तर स्वतःला कोसू नका. बापरे, मला अलीकडे ना माझे घरचे दारचे सगळे सोडून जायला लागले, माझं काय चुकलं असेल माहित नाही, मी कुठे चुकतीये का? No, you are entering your destiny. तू तुझ्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेत प्रवेश केलाय. You are not strange. तू अशी विचित्र नाहीयेस. You are selected by God. देवाने तुला निवडलंय. यू हॅव टू बी सेट अपार्ट. तुला वेगळं व्हावंच लागेल, नाहीतर त्यांच्यात आणि तुझ्यात फरक आहे. Say, आमच्या जीवनात झालंय हे, माझ्या जीवनात झालंय हे. and so when people push you out, आणि मग माणसं जेव्हा तुला ढकलून देतात, heaven is pulling you up. स्वर्ग तुला वर खेचतं. You only see the people pushing you out. You don't आपण- see heaven pulling you up. तुम्ही नेहमी हे बघता की माझी माणसं अलीकडे मला ढकलून देत आहेत. अरे पण हे बघ ना, स्वर्ग तुला वर खेचतंय. शेवटी देवाची माणसं तीच आपली माणसं राहणार आहेत. शेवटी जो देवाचा तोच माझा. So don't be bitter about who left. तर कोण सोडून गेलं त्याविषयी ना मनात कडूपणा ठेवू नका. Sometimes God lets people walk away, कधी कधी देवबाप लोकांना निघून जाऊ देतो. not because they are evil, ते वाईट आहेत म्हणून नाही, but because पण their chapter in your story has been closed. तुझ्या कथेतला त्यांचा अध्याय संपलाय, बंद So, झालाय. all people who leave you are not evil, तर सगळे लोक जे तुला सोडून गेलेत ते वाईट आहेत असंही मी म्हणणार नाही, but पण their chapter in your story has been closed. तुझ्या कथेतला त्यांचा अध्याय आता बंद आहे, म्हणून ते वाईट आहेत असं मी म्हणणार नाही. And even when the circle rejects you, आणि जरी तुझ्या माणसांच्या वर्तुळाने तुला नाकारलं, Christ receives you. अरे ख्रिस्त तुला स्वीकारतोय ना. बस झालं ना, खूप आहे ना. And when men forget you, आणि माणसं जेव्हा तुला विसरतात, heaven remembers you. स्वर्ग तुझी आठवण ठेवतं. When Joseph's circle broke, योसेफाचं हे माणसांचं वर्तुळ जेव्हा तुटलं, that was the time God's covenant began. त्यावेळेला देवाचा करार सुरू झाला. ओ हालेलुया, आमेन, आमेन, Amen. आमेन. Don't see it negatively. नकारात्मक रीतीनं बघू नका की काय प्रभूत आल्यावर माझे तर सगळे सुटले, माहेरचे सासरचे कोणीच नाही माझं. Say, ते तसंच होणार आहे. when you enter God, these things happen. देवामध्ये आपण आलो ना की या गोष्टी घडतात. नाही घडल्या तर आमच्या सारख्यांना विचार पडतात की इनका सब कुछ कंफर्टेबली कैसे चल रहा. Say, and if you see Joseph's brothers all stayed together, आणि योसेफाची भावंड सगळी एकत्र राहिली. they were very well flowing with one another. योसेफाची बाकीची सगळी भावंड एकमेकांसोबत चांगली राहिली. The outsiders will say, Joseph, you are wrong. मग बाहेरची माणसं बघून काय म्हणणार, योसेफा तूच चुकलेला आहे, कारण तुझी बाकीची भावंड कशी सगळी एकत्र आहे. गठबंधन कितना अच्छा उनका. अरे मेरा बंधन प्रभु के साथ हो गया. So don't curse yourself. तर स्वतःला शाप नका देऊ. God's covenant is beginning in your life. देवाचा करार तुझ्या जीवनात सुरू होतोय. And Bible says, आणि बायबल म्हणतं ना, the outsiders may say that Joseph's brothers are very good. बाहेरचे लोक म्हणतील बघून की योसेफाची भावंड किती चांगली आहेत But ना. Bible says, पण बायबल म्हणतं ना, what they meant for evil, God turned it out for good. त्याच्या भावंडांनी त्याच्यासाठी जे वाईट योजलं ते देवाने चांगल्याकडे नेलंय. That means heaven says they are not good. याचा अर्थ स्वर्ग म्हणतंय योसेफाची भावंड चांगली नाहीयेत ऍक्च्युली. Yes, Genesis 50:20. उत्पत्ती 15 अध्याय 20 वचन. And so you may be out of their circle, तर कदाचित तुम्ही त्यांच्या वर्तुळातनं आता बाहेर आलाय, but you are still in the hands of God. पण तुम्ही देवाच्या हातात अजूनही आहात बरं का. ते सुटले म्हणून सगळं सुटलेलं नाहीये. And man's rejection is often God's redirection. आणि माणसाने तुला नाकारणं म्हणजे देव तुला काहीतरी नवीन दिशा परत दाखवतोय, त्या दिशेनं आपण जायचंय. And the circle that betrayed you आणि ज्या माणसांच्या वर्तुळाने तुला दगा दिला, was the platform that built you. तोच मंच होता ना तू असं स्ट्रॉंग आणि धडधाकट प्रभू मध्ये उभं राहिला. Say, ते झालं म्हणून आज आपण असे आहोत. sometimes you don't get platform on a platter. कधी कधी आपल्याला चांदीच्या ताटात मंच मिळत नाही. In fact, most of the times जास्तीत जास्त वेळेला चांदीच्या ताटात वाढून मंच, प्लॅटफॉर्म, पुलपीट येत नाही. in the world you may get it. जगात मिळत असेल In तसं, God's kingdom you don't get it that way. पण देवाच्या राज्यात तसं मिळत नाही. Amen. आमेन. जगात तसं मिळत असेल पाटावरती चांदीचं ताट, देवाच्या राज्यात तसं नसतं. And some circles that are close to God आणि काही जी माणसांची वर्तुळ देवाच्या जवळची आहेत, can even open your destiny.
ती वर्तुळ तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशा उघडू पण शकतात. Amen. हे असं आहे तर तसं पण आहे. काही तुला ढकलू शकतात तर काही तुला देवाच्या Yes. संकल्पात जवळ पण आणू शकतात. So that's Come, why. I'll teach you. That's ये. why. म्हणून If circles go away, don't run after them. माणसांची वर्तुळ सोडून निघून गेली तर वेड्यासारखे त्यांच्या मागे पळत जाऊ नका. Sometimes God will let people walk away. कधी कधी देव परवानगी देईल काही लोकांना तुमच्या आयुष्यातून निघून जायची. I told you, not because they are bad, मी सांगितलं तुम्हाला ती माणसं वाईट आहेत वगैरे म्हणून नाही. but because their chapter in your story is over. तुझ्या कथेतला त्यांचा अध्याय संपलेला आहे. चांगल्या आठवणींची आठवण ठेवायची. Stop crying over those who left you. आणि जे तुला सोडून गेले त्यांच्यावरती रडणं बंद कर आता. Thank God for those who stayed with you. देवाचे आभार मान ना. जे तुझ्या सोबत राहिले त्यांच्यासाठी देवाचे आभार मान. You are spending so much time crying for those who left you, जे तुला सोडून गेले त्यांच्यावर रडत तू एवढा वेळ वाया and घालवतोय. you forget those people who are staying with you. आणि जे लोक तुझ्या सोबत राहतात त्यांना तू विसरून जातो का? अरे 2 गेले तर 4 देवानी दिलेले पण आहेत ना. That's what David's officers told him. दाविदाचे सगळे अधिकारी त्याला असंच म्हणाले How much you are crying for your son Absalom? की दावीद महाराज तुम्ही तुमचा मुलगा अब्शालोम त्याच्यासाठी किती He रडताय. betrayed you. त्या तुमच्या सख्या मुलाने तुम्हाला दगा दिला. At least thank those people who are with you. कमीत कमी अशा माणसांचे आभार माना दावीद महाराज की जी माणसं तुमच्या सोबत आहेत. तुम्ही तुमच्या पोरावर एवढं रडताय. अधिकारी बोलले दाविदाला. And so when Joseph's circle changed, आणि मग योसेफाचं माणसांचं वर्तुळ जेव्हा बदललं heaven's hand still remained on Joseph. स्वर्गाचा हात मात्र योसेफावर तरी सुद्धा होता. People meant evil for him, लोकांनी किंवा त्याच्या भावंडांनी त्याच्यासाठी वाईट योजना केली. but God always means good for you. पण देव नेहमी तुझ्यासाठी चांगल्या योजनाच करतो बेटा. एक तर ते डोक्यात पक्क ठेवा, देव चांगला आहे. तो कधी आपलं वाईट करत नाही, योजत नाही. And one more thing, अजून एक, even when the circle keeps growing, जरी माणसांचं आपलं वर्तुळ वाढत राहिलं keep Christ at the center. तरी ख्रिस्ताला तुम्ही केंद्रबिंदूला ठेवा. वाढत्या माणसांमागे वेडे पण होऊ नका की बघा माझी माणसं किती आहेत, बघा माझी पहिलं प्रभू आहे ना ते बघ बाबा. Say, some people they glory in the crowds that come to listen to काही them. लोक काय करतात, त्यांचं ऐकायला जी लोकांची गर्दी येते ना त्यांच्या भाई वेडे वेडे Oh, होतात. so many people are there. Let me start a church हो now. किती लोक माझं ऐकायला येतात, मला आता चर्च सुरू करू दे. Let Christ be the center. अरे ख्रिस्ताला केंद्रबिंदूवर ठेव. He is the magnet. कारण की ख्रिस्त तो लवचुंबक आहे. Once he is the magnet, all iron will come to him. आणि ख्रिस्त चुंबक असले ना की सगळं लोखंड त्यांना चिकटणार आहे. आपल्याला ते हवंय. माझं ऐकायला लोक येतात ते मला नकोय. So when your circle starts growing, तर माणसांचं तुझं वर्तुळ समजा वाढलं when influence starts expanding, आणि इन्फ्लुएन्स वाढला, वशिला वाढला, when people come around you, लोक तुझ्या अवतीभोवती राहायला लागले, be careful जरा सांभाळायचं. not to mistake growth for glory. आणि ही जी वाढ आहे त्या वाढीला आपला वैभव मानायचं नाही. ही वाढ डोक्यात घुसू देऊ नका की मेरे साथ 40,000 लोक है रे. नहीं नहीं नहीं, प्रभु है क्या वो देखो पहले. Say, hey. Because प्रभु growth, नसेल तो 40 में से 4 भी टिकने वाले नहीं और 40,000 भी टिकने वाले नहीं. so growth is good, वाढ चांगली असते but still that growth is not God. तरी ती वाढ देव नाहीये. देव देव आहे. That crowd is not Jesus. कळतंय ना. ती गर्दी लोकांची येशू नाहीये. Because that circle you have is still a gift from God. पण ते माणसांचं वर्तुळ सुद्धा देवाने दिलेली देणगी आहे. देवाने दिलेली देणगी आहे ही सुद्धा. And that circle is not God. आणि ते वर्तुळ माणसांचं That देव circle नाही. will never be God. माणसांचं वर्तुळ देव बनू शकत They नाही. cannot replace God. आणि माणूस देवाची जागा कधी घेऊ शकत नाही. So don't get so wrapped up in that circle तर त्या माणसांच्या वर्तुळात एवढे सुद्धा गुरफटून जाऊ नका that you forget the one who drew those people to you. शेवटी त्या येशूलाच तुम्ही विसरून जावं की ज्या येशूने त्या माणसांना तुझ्याकडे आणलंय. God brought you to me. देवाने तुम्हाला माझ्याकडे आणलंय ना. You didn't come because I was a great orator. मी कोणीतरी मोठा भाषण वक्ता करणारा होतो म्हणून तुम्ही माझ्याकडे आलेले नाही ना. As long as I follow God, जोर मी देवामागे चालीन you will follow me. तुम्ही माझ्या मागे चालाल. The day I stop following God, ज्या दिवशी मी देवामागे चालायचं सोडेल God will put all my associates far away ते from me. माझ्या सगळ्या संगतीदारांना माझ्यापासून लांब नेईल. Amen. आमेन आमेन हालेलुया. When Jesus was 12 years old, येशू जेव्हा 12 वर्षाचे होते his parents thought that he was with his cousins. येशूच्या आई वडिलांना असं वाटलं की येशू आपल्या मावस चुलत भावंडांसोबत आहेत. But Jesus at his young age knew पण येशूंना त्यांच्या त्या लहान वयात पण कळलेलं cousins, friends, की all are good. चुलत मावस भावंड मित्र मैत्रिणी सगळं चांगलं आहे. But the temple is first, God is first. पहिलं मंदिर पहिला देव.
Because Bible says कारण बायबल म्हणतं in Luke 2:46, लूक 2 अध्याय 46 वचन, Jesus at that age of 12 was found in the temple. 12 वर्षाचे असताना येशू मंदिरात सापडले. His parents thought that he is with his cousins. येशूंच्या आईवडिलांना असं वाटलं की येशू त्यांच्या चुलत मावस भावंडांमध्ये आहेत. See, even as a boy, एक लहान मुलगा या नात्याने सुद्धा Jesus knew येशूंना माहित होतं circles will change, माणसांची वर्तुळ बदलणार, but the father must remain constant. पण बाप तोच असला पाहिजे. He knew it very early. फार लवकरच येशूंना हे सगळं कळलेलं होतं. Some of us don't even know at the age of 60. आपल्यातल्या काहींना 60ला सुद्धा या गोष्टी उमगत नाहीत, विच इज व्हेरी सॅड. Later, as an adult, आणि मागाहून वयात आल्यानंतर Jesus left his family circle येशूंनी आपल्या परिवाराचं वर्तुळ सोडलं. to begin his ministry. कशाला? मिनिस्ट्री सुरू करायला, सेवा सुरू करायला. And that's why Bible says म्हणून बायबल म्हणतं in Mark 3, मार्कचा 3 अध्याय 33 to 35, 33 ते 35, मार्क 3 33 ते 35. his mother and his brothers came looking for him, but he said, "Who are my mother and my brothers?" येशूंची आई आणि भाऊ व बहिणी येशूंना शोधत तिथे आले, तर येशू तेव्हा म्हणाले उत्तर देऊन, माझी आई व माझे भाऊ कोण आहेत? Those who do the will of my Father. जे माझ्या बापाची इच्छा करतात तेच माझी आई आणि भाऊ आहेत. See, क्लिअर कट आहे. he showed the world जगाला दाखवलं येशूनी what circle he belongs to, कुठल्या वर्तुळाच्या मालकीचा मी आहे, what circle you belong to. आणि तुम्ही पण कुठल्या वर्तुळाच्या मालकीचे आहात. You belong to the circle of the kingdom of God. देवाच्या राज्याच्या वर्तुळाच्या मालकीचे तुम्ही आहात. देवाचे लोक तुमचे लोक आहेत. देवाची फॅमिली तुमची फॅमिली आहेत. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू युअर ओरिजिनल फॅमिली. Those who do the will of the Father in heaven is my family. स्वर्गीय बापाची इच्छा जे पूर्ण करतात ती माझी फॅमिली आहे. See, Jesus wasn't being rude. येशू उद्धट नव्हते काही, He असं was being म्हणताना. real. येशू खरं बोलत होते, रूढ नाही, उद्धट नव्हते, खरं बोलत होते की कोण माझी आई, कोण माझा भाऊ. देवाचं ऐकून त्याप्रमाणे करणारेच आई आणि भाऊ. Purpose had called him out of his familiarity. संकल्पाने त्याला त्याच्या परिचित लोकांपासनं बाहेर बोलावलं. What to do? काय करायचं? Purpose calls me out of familiarity. आज माझा संकल्प सुद्धा मला माझ्या परिचित लोकांपासनं बाहेर बोलवतो की त्यांना सोड आणि यांना धर. Either I can be with my familiar people or I can fulfill my purpose. ते एक तर मी माझ्या परिचित लोकांसोबत राहायचंय, नाही तर माझ्या संकल्पात चालायचंय. माझी निवड आहे. I selected purpose. मी संकल्प निवडलाय कारण ते पाचारण आलेलं आहे. If you don't learn to love God तुम्ही जर देवावर प्रेम करायला नाही शिकलात ना, more than your circle, स्वतःच्या माणसांच्या वर्तुळापेक्षा जास्त जर तुम्ही देवावर प्रेम केलं नाही, that same circle will one day pull you away from your calling. एके दिवशी त्याच माणसांचं तुझं वर्तुळ तुला तुझ्या कॉलिंग पासून लांब नेईल. And it will be too late when you realize it. आणि खूप उशीर होईल मग तुला ते समजेपर्यंत. And then they themselves will one day tell you, who told you to be with us? आणि मग तीच तुझी माणसं एके दिवशी तुला तोंडावर म्हणतील की तुला कोणी सांगितलं होतं आमच्या मागे एवढं त्याच यायला? वेळी जायचं होतं. हा, आम्ही कुठे म्हणलो होतो तुला आमच्या जवळ आम्ही का एवढं बांधलं आहे? होतं का तुला? असं म्हणजे झालं का आता चोराची उलटी बोल? My destiny is तुमच्यासाठी gone. सगळं सोडून आलो, तुमच्यासाठी चर्च सुद्धा सोडून आलो. कोणी सांगितलं होतं सोडायला? See? They will tell you. पण ते लोक तुमचीच बोंब करून And ठेवतील. then they will also tell you, आणि मग असंही म्हणतील, आता जा मग. हा. मग आता कुठं? आता मी 80 वर्षाचं झालो. हो आता का, काय म्हणजे एक करायचं? पाय कबरेत आहे, आता कुठे जाऊ? Are you getting me? कळताय का? Time is very important. वेळ फार महत्वाची आहे बेटा, वेळ फार महत्वाची आहे. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू एव्हरी फॅमिली मेंबर आम्ही बोलतोय. सगळ्यांना आदर आहे, सगळ्यांना Today they प्रेम will आहे. feel hurt, आज त्यांना वाईट वाटेल की but असं काय tomorrow they will realize उद्या त्यांना कळेल when they enter their destiny जेव्हा ते त्यांच्या संकल्पात प्रवेश that what करतील, you did, brother, was right. की ब्रदर तुम्ही केलं ते बरोबर आहे. I think so I'm preaching something Oh, today. yeah. You're preaching. You're already preaching, sir. Already preaching to many of us. There is- बहुत खींचता है सब जंजाल नीचे. There is nothing wrong with circles, बघा, माणसांच्या वर्तुळात काही चुकलेलं नाही. nothing wrong with family.
फॅमिलीत पण काही चुकलं नाही, Nothing wrong with relatives. नातेवाईकांमध्ये पण काही खोट नाही, Nothing wrong with friends. मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये पण काही खोट नाही, Nothing wrong with colleagues. आपले कलिग्स साथीदारांमध्ये सुद्धा आपण काही खोट नाही, Nothing wrong with ministry teams. आणि मिनिस्ट्रीमध्ये ज्या काय आपल्या टीम असतात, सेवेतल्या टीम्स असतात, त्यांच्यात सुद्धा काही चुकीचं नाही. But remember, एक लक्षात ठेवा मात्र, circles are always seasonal. माणसांची वर्तुळ नेहमी ऋतूला धरून असतात, They are not eternal. अनंत काळची नसतात. उन्हाळ्यात जे बरोबर आहेत कदाचित ते पावसाळ्यात नसतील, असतील सुद्धा किंवा नसतील सुद्धा. I want to be attached to things that are eternal. मला ना अनंत काळच्या गोष्टींशी संबंध जोडायचा आहे, मला अनंत काळच्या गोष्टींशी संबंध जोडायचा आहे. You can love your circle, तुम्ही तुमच्या माणसांच्या वर्तुळावर प्रेम करू but शकता, don't lose your center. पण जो केंद्रबिंदू तो नका विसरू. Because it's like a wheel, every spoke is connected only because there is a hub in the middle of that wheel. कारण ते चाक आहे आणि ते प्रत्येक स्पोक जो असतो ना त्या केंद्रबिंदूमुळे, त्या हबमुळे जोडलेला असतो. Amen. ते असं आहे. And very early God taught me this. आणि देवाने ना मला फार लवकर या गोष्टी At शिकवल्या, that time people misunderstood me. आणि त्या काही लोकांनी माझी गैरसमजूत करून घेतली की किती उद्धट आहेत, He doesn't love his family. आपल्या फॅमिलीवर He प्रेम doesn't सुद्धा love करत his नाही. mother. लोकांनी माझी He गैरसमजूत doesn't केली. love his brother. अरे काय आपल्या भावंडांवर सुद्धा प्रेम करत नाहीत, पास्टर पीटर आईवर प्रेम करत नाहीत, भावांवर प्रेम करत नाहीत. But today आज they appreciate me. माझं कौतुक करतात सगळे. Praise God, I didn't listen to them that देवाला time. धन्यवाद, त्या काळी मी कोणाचं ऐकलं नाही. See, if you remove the hub, बघा, तुम्ही जर तो केंद्रबिंदूच काढला, that wheel will fall apart. ते चाक पडणार आहे. Because that hub is not me, it is Jesus. कारण तो केंद्रबिंदू, तो हब मी नाही, येशू आहे. Keep him as the center. येशूंना केंद्रबिंदू And ठेवा. everything will keep turning right. सगळं बघा आयुष्याचं चाक बरोबर गोल गोल फिरेल. You will move forward. एकदम छान तुम्ही पुढे जाल. Amen. आमेन. And when your circle grows, आणि वर्तुळ वाढायला लागलं ना तुझं, people will even clap for you. लोक तुझ्यासाठी टाळ्या पण वाजवतील, They may even depend on you लोक तुझ्यावर अवलंबून सुद्धा राहतील, and even demand from you. आणि तुमच्याकडनं मागण्या डिमांड पण करतील. But be careful, संभावून, because applause can at times become addiction. कारण कधी कधी लोकांच्या टाळ्या आपलं व्यसन बनतं की आज मी आया किसी ने टाळी नाही बजाई. अरे कशाला, Are you getting me? हा व्यसन बनतं कधी कधी. Yes. अरे आज मी आलो, लोकांनी टाळ्या नाही वाजवल्या, हा हू केलं नाही, See? कशाला करायला हवे? कोण आहेस तू? देवाने उचललं Applause म्हणून आहेस can ना? become addiction. हे असे व्यसन लागू शकतं आपल्याला. म्हणून. Amen. And affection can become distraction. आणि भाऊकपणा आपलं लक्ष विचलित करू शकतो की So एवढे, whether people salute you or not, मग लोकांनी तुला सलाम करो न करो काय नाही, फरकच पडला नाही doesn't पाहिजे. make any difference. आपल्याला फरक पडता का? आज मी You चर्चला have to आले, still keep loving them. हा आपण प्रेम करायचं. आज मी चर्चला आले, मला बघून प्रेज द लॉर्ड सुद्धा म्हटलं नाही. तुम्ही म्हणा, तुम्हाला आहेत ना तोंड, काय हरकत आहे? काय हरकत आहे का? ते नाही बोलले, तुम्ही बोला ना. Don't even let your marriage circle become your idol. विवाहातलं वर्तुळ सुद्धा मूर्तीत बदलू नका. Let it become your ministry. सेवा बनवा, ती मिनिस्ट्री बनवा. Like Joshua said, as for me and my house, we will serve the Lord. जसं योशुआ म्हणाला, मी आणि माझा परिवार, मी आणि माझे घराणे, आम्ही देवाची सेवा He करणार. didn't make them an idol. मूर्ती नाही करून He ठेवली. made a ministry out of them. योशुआने स्वतःच्या फॅमिलीची मूर्ती नाही केली, मिनिस्ट्री केली. Noah मेरा- made his मेरा family घराणा. into a ministry. नोआनी पण स्वतःच्या परिवाराची मिनिस्ट्री केली, मूर्त्या नाही केल्या. माझी मुलं, माझ्या सुन्या, नाही नाही, सगळं प्रभूच आहे. हालेलुया. Are you getting me? कळतंय का? That's why Paul writes in No. Ephesians 5:25. इफिस 5:25 मध्ये पॉल बरोबर लिहितो बघा. He doesn't say husbands love your wives. पॉल असं नाही म्हणत नवऱ्यांनो आपल्या बायकांवर प्रेम करा. ते तर सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांनाच माहिती, त्यात काही शिकवायचं, आणि तेही शिकवावं लागलं तर म्हणायचं बाबा बाबा एकदमच गडबड आहे. Paul says husbands love your wives as Christ loved the church. पॉल काय म्हणतो? नवऱ्यांनो आपापल्या बायकोवर प्रेम करा जसं ख्रिस्ताने चर्चवर प्रेम केलं. That means what? म्हणजे काय? Don't make your wife an idol. Make a ministry out of her. बायकोलाही मूर्ती नको करून ठेवू, त्यातनं मिनिस्ट्री कर, सेवा कर. Because how माझी राणी. Christ loved the church? How did Christ love the church? ख्रिस्ताने चर्चवर कसं प्रेम केलं? Huh? हा कसं By केलं? giving his life जीवन देऊन ना, and putting them in the ministry. आणि मिनिस्ट्री मध्ये टाकून ना. तसं And so parents also see that you don't just raise up
achievers in your house, तर आई वडिलांनी सुद्धा लेकरा बाळांसंबंधित केवळ माझ्या मुलांनी मला हे करून दाखवलं पाहिजे वगैरे असल्या अचिव्हमेंट ठीक आहे काही प्रमाणात, पण एकदम तेच नको. only achievers doesn't make sense. नुसता अचिव्हच नको की 100% आण आणि डॉक्टरच बन. Raise believers first, then make them achievers. पहिलं पोरांचे बिलीवर करा आणि मग त्यांना ते कमवायला लागा. Amen. कमवायला सांगा किंवा बनवायला सांगा, डिग्र्या घ्यायला सांगा. पहिलं त्यांना बिलीवर करा. Even teens, टीनेजर पण, young children, लहान मुलं 13 to 19, enjoy your friends, मित्रांमैत्रिणीत गमत जमत but करा, don't lose your focus, पण लक्ष हटू देऊ नका. because the wrong circle can cancel your destiny faster than the devil can ever tempt it. कारण चुकीच्या माणसांचं वर्तुळ तुझ्या संकल्पाला पटकन ठार मारेल, म्हणजे अगदी सैतानापेक्षाही स्पीडीली करून टाकेल ते. Because every circle you join कारण ज्या प्रत्येक मित्रांच्या माणसांच्या वर्तुळाला तू जॉईन होतो should push you closer to Jesus, एकच बघायचं, यांच्या संगतीत राहून मी येशूंच्या जवळ येतोय का लांब जातोय. not further from Jesus. येशूंपासून लांब नाही गेलं पाहिजे आपण कुणाच्या संगतीत राहून. यांच्या संगतीत राहून मी चर्चला येतोय का अलीकडे दांड्या मारायला लागलो. Say, if ते your circle takes you for parties instead of bringing them to church, that is a wrong circle. अरे तुझं मित्रांचं सर्कल तुला शनिवार रविवारी पार्ट्यांना घेऊन जायला लागलं चर्चला यायच्या ऐवजी, तर मग काय ते चुकीचं सर्कल आहे ना. Say, and if you don't do anything about that circle, God will do it. आणि त्या मित्रांच्या सर्कल विषयी तू जर काही केलं नाही तर देव येईल करायला, God will shake that tree so hard आणि देव ते झाड असं गदा गदा हलवेल that you will feel that you are collapsing, but He is dropping the dry की leaves. तुला असं वाटेल मी पडतो का काय, मी पडतो का काय, पण तो वाळलेली सुकलेली पानं काढतोय. मग तसं होण्या अगोदर आपण सुधरूयात है ना. आयुष्याची नैया त्याने येऊन अशी हादरवायच्या ऐवजी शिकलो पहिलेही सुधरलो. And at work also be excellent, कामावर सुद्धा, कामांमध्ये पण अगदी उत्तम काम but करायचं, don't be entangled in it. पण त्याचं असं गुरफटून असं जायचं नाही. Amen. आमेन. कामं चांगली करायची ऑफिसला इकडे तिकडे, पण असं तेच सगळं नाही. Because I also worked in the world. मी पण जगात नोकरी केली आहे, I didn't get entangled in it. मी कुठे त्याच्यामध्ये असं त्या जंजात अडकूनच गेलो का. The first ring of the bell in the company, I was the first one outside the उलट company. संध्याकाळी 5 ला पहिली घंटा वाजली की मीच कंपनीतनं बाहेर असायचो. You can ask anybody, most of the believers there, they know. त्या काळी तुम्ही विचारा कोणालाही, जास्तीत जास्त बिलीवर लोक माझ्या कंपनीतच झालेले होते. ते सांगतील तुम्हाला बेल बजा की पीटर पहिला बाहेर First बघ. person outside the company was Peter. संध्याकाळी कंपनीच्या बाहेर पहिला मी धावत यायचो. Why? का? I had to go for some prayer somewhere. कुठेतरी do प्रार्थनेला some- जायचं असायचं, place. व्हिजिटिंग असायचं. मिनिस्ट्री सुरू होती तेव्हा पण माझी. Like you came on Monday also. जसं तुम्ही सोमवारी पण आलात, आज सोमवार आहे, तुम्ही कामावरून आलात ना, काही नोकरी करून आले, Yes. In the same way I used to do. तसं मी करायचो. The एकेकाळी moment the bell rang, I used to rush home, ज्या क्षणाला get माझे ready and वर्किंग go. आज संपायचे आणि बेल वाजला, सायरन वाजला की सगळं सोडून मी घरी, कारण मला व्हिजिटिंग आहे, मला प्रेयरला जायचं आहे. So some relationships are for projects, not for purposes. तर काही नाती ना प्रोजेक्ट कामासाठी असतात, संकल्पांसाठी नसतात. कामापुरता मामा असे खूप असतात. And you know, in your workplace, आणि तुमच्या कामाच्या जागी don't build friendship there. जास्त मैत्री वगैरे वाढवून नका ठेवू नोकरी जिथे करता तिथे. Because कारण it is not selected friends, you are pushed together Oh. in a work. ते काही निवडक मित्र नाहीयेत ना तुझे आवडलेले. तुम्हाला एकत्र ऑफिसमध्ये त्यांनी कामाला ठेवलंय, यू हॅव नो चॉईस म्हणून मैत्री आहे. It's like in the circle, in the circus, जसं सर्कस मध्ये एकेकाळी the सर्कस lion and tiger and all Ah. of them put together in a सिंह cage. आणि तो वाघ कसं सगळ्यांना एका केज मध्ये पिंजऱ्यामध्ये ठेवायचे, तसं आपलं आहे ना की आपण ऑफिसला जातो तेव्हा आता सगळ्या पद्धतीची असतात, त्यांच्याशी थोडीफारच मैत्री I mean, ठेवायची. you cannot be selective. त्याच्यात तुम्ही त्यांना निवडू The शकत. company selects them. कंपनी त्यांना निवडून And you कामाला have to ठेवते flow ना. with them. आणि तुला त्यांच्यावर फ्लो व्हावं लागतं, नाही तर 7 तारीख हर महीने में आती ना बेटा, Amen. प्रॉब्लेम हो जाएगा फिर. So don't let associates become attachments. सॉरी Amen. सॉरी, पण कळावं म्हणून मी सांगते, असं सांगितलं तुला कळतं पण बरोबर अगदी. व्हेरी नाईस. Workplace is a workplace. बघा, कामाची जागा हीच कामाची जागा, ते ऑफिस आहे. They are there forcefully and you are also there म्हणजे जे forcefully. कोणी कामाला तिथे आहेत ते बळबळ आलेले आहेत. तू पण बळबळ गेलाय का आपल्याला संसाराचा गाडा चालवायचा आहे, नोकरी धंदा केला नाही तर हे कोणी देत नाही. Amen. So don't try to find out some friends तर there. त्या ऑफिस मध्ये कोणीतरी मित्र मैत्रीण आता शोधतोच. कशाला? See, I'm not saying you won't find, but very rare. सापडणार नाहीत असं मी म्हणत नाही, पण चांगले मित्र मैत्रिणी ऑफिस मध्ये Because मिळणं म्हणजे कठीणच The आहे. greatest competition is in your कारण workplace. सगळ्यात मोठी स्पर्धा तुझ्या ऑफिस मध्येच असते ना बेटा.
The greatest envy is in your आणि workplace. सगळ्यात मोठं ईर्ष्या जळफळाट ऑफिस मध्येच असतो ना. ह्यांचं प्रमोशन मध्ये नाव आलं, आमचं आलंच नाही. So you will rarely find a true friend in your तर company. खरा मित्र कंपनीमध्ये मिळणं अवघड आहे बरं का. Pick up friends from the church. तर चर्च मधून मित्र निवडा Pick ना. up friends from the believers. बिलियन लोकांमधनं मित्र निवडा की. Because here we have no envy. काय इथे कसं असतं, तिरस्कार वगैरे तेवढा नसतो. I mean, little bit is there, but not much. थोडाफार असतो, पण असे मेसेज आले की तो जातो. त्यामुळे इथलं चालतं. Amen. थोडाफार असतो, पण असले मेसेज आले की ते सगळं जातं. म्हणजे कसं इथे सोयी आहेत, तिथं सोयच नाही ना बोलायची काही. Because म्हणून आम्ही आई-बाप. each one is vying for the promotion. कारण प्रत्येक जण तिथे बढतीच्या प्रमोशनच्या And मागे they आहे. cannot get promotion without climbing on your head. आणि तुझ्या डोक्यावर चढल्याशिवाय त्यांना प्रमोशन मिळणार नाही. देवदास राव, बहुत रियल बोल रहे आज ये लोग. So spend more time with those who share your vision, तर जे लोक तुझा दृष्टांत शेअर करतात त्यांच्यासोबत जास्त वेळ घालव. not just your vibe. फक्त असं मला चांगल्या वाईब आल्या. अरे कसल्या चांगल्या वाईब आल्या, तो अनबिलीव्हर आहे. Birds of the same feather don't just flock together. बघा, ज्यांचे पंख सारखे ते असेच नाही की एकत्र घरटी बांधत, They fly in the same direction ते also. एकाच दिशेने उडत असतात. Yes. म्हणून त्यांची हमने ना साथ साथ में रो हाउस ले लिया. कि साथ साथ में तुम्हारे दिमाग भी वैसे ही टेढ़े चल रहे. They only say birds of the same feather flock together. No, they fly together and in the same ते direction. म्हणतात ज्यांचे पंख सारखे ते एकत्र राहतात म्हणजे घरटी पण एकत्रच बांधतात. पत्ता बित्ता सगळं त्यांचं एक कॉमनच आहे. Amen. 22 नंबर माझा, 23 त्यांचा. हो का, मला माहितीच नव्हतं की तुम्ही सगळे एकाच बिल्डिंग मध्ये. And sometimes the other person buys, you also buy. आणि मग कधी कधी तो समोरचा काहीतरी घेतो, मग तूही घेतो. But he has got a big family of 10 and you have got a family of 2. अरे त्याचा 10 माणसांचा परिवार आहे, तुझी फॅमिली 2 माणसांची. हा, He buys a 4 bedroom, you also buy 4 bedroom. त्याने For 4 what? बेडरूम घेतले कारण त्याच्या घरात 10 माणसं आहे. तुम्ही इन मिन 3.5 आणि 4 बेडरूम 4 बेडरूम घेऊन एकमेकांना शोधण्यातच वेळ जाईल की कुठे आहात, फोन पे बात करनी पड़ेगी, आप घर के कौन से रूम में हो, थोड़ा बाहर आओ. And remember, even in good circles, आणि लक्षात ठेवा, चांगल्या माणसांच्या वर्तुळात सुद्धा even good circles will expire one day. एके दिवशी ते वर्तुळ सुद्धा मरणार, एक्सपायर होणार. Yes, even good circles can expire. चांगल्या माणसांचं वर्तुळ सुद्धा एके दिवशी मरणार. So enjoy तर आनंद the करायचा. life right now आत्ता with या those who are या घडीला in आनंद good करा. circles. जे चांगले वर्तुळातले आत्ता देवाने दिलेले आहेत त्यांच्यासोबत आज आनंद करा. जो आज मेरा बस वो मेरा. Who knows, God will just pick you up from your family and put you in Africa. काय माहिती, देव बाप तुला उद्या उचलू ऑफ ऑल आफ्रिका, नॉट इवन अमेरिका. काय माहिती, तुला देवबाप उद्या उचलून आफ्रिकेतच घेऊन जाईल. See, these days people say God called me to America. हो, Only अलीकडच्या America. अलीकडच्या Why दिवसात not any village? हो ना, खेड्यापाड्यात का नाही. अलीकडे लोकांचं ना, देवाने मला अमेरिकेमध्ये जायला सांगितलं, इथल्या कुठल्या खेड्यात जायला नाही सांगितलं तुला देवाने. Look at Abraham म्हणून देवाला तसं करावं लागतं. अब्राम बघा, in Genesis 12:1. उत्पत्ती 12:1. He had to leave his circle त्याला त्याचं वर्तुळ सोडावं लागलं ना. and he was so much attached to that family. आणि तो त्याच्या परिवाराला किती जडलेला होता. A man of 75 years. 75 वर्षाचा माणूस. That means he had lived very long with his family. म्हणजे तो त्याच्या फॅमिली सोबत किती वर्ष राहिलाय. But God said separate. पण देव म्हटला वेगळा हो, And he separated. आणि तो झाला वेगळा. In the beginning it was difficult. सुरुवातीला अवघड गेलं. His father was directing him त्याचे वडील त्याला चालवत होते, because he always directed him. कारण की वडीलच त्याला आतापर्यंत चालवत आले Just होते. imagine, Abraham is called by God and Haran is leading him. कल्पना करा, अब्रामाला देवाने बोलावलं आणि हरान त्याचा बाप त्याला चालवतोय. Finally God had to put him to sleep. शेवटी मग देवाला अब्रामाच्या वडिलांना कायमचं झोपवावं लागलं. Then he could fulfill his mission. आणि मग मिशन पूर्ण करता आलं देवाला की मेरी जगह वो ले रहा है. Ruth also had to leave her family. रूथला पण तिची फॅमिली सोडावी लागली की She नाही. had to leave Moab. आणि मोआब देश सोडावा लागला ना. Say, she did. केलं तिने आणि आनंदाने बरं And का. God gave her a new circle. आणि देवाने तिला नवीन वर्तुळ दिलं, लोकांचं दिलं ना. Amen. आमेन. Jesus also had to step out of his
family. येशूंना सुद्धा आपला परिवार फॅमिली सोडावं लागलं ना, He बाहेर had to यावं leave लागलं. Nazareth. नाझरेत गाव सोडावं लागलं ना. And when he came back to Nazareth to preach only one day, there also he was chased out. आणि नाझरेत गावात परत जेव्हा ते एकदा येशू आले उपदेश करायला, एका दिवसातच येशूंना त्यांनी काढून लावलं तिथून They were going to push him down the cliff. आणि ढकलूनच देणार होते ते येशूंना. What does it show? त्याचा अर्थ काय? Once God takes you out, एकदा देवाने तुला बाहेर काढलं your ministry is out. की तुझी मिनिस्ट्री Don't बाहेर dare असते. to come back. परत तिकडे जाऊ नको. देवाने तुला सेवेसाठी बाहेर काढलाय, बाहेर राहा. Purpose will always pull you out from your comfort zone. संकल्प तुला नेहमी तुझ्या कम्फर्टेबल अवस्थेतनं बाहेर खेचणार. When your circle grows, आणि तुझं वर्तुळ वाढलं ना, don't lose your compass. की तुझं लक्ष कुठे इकडे तिकडे जाऊ नको देऊ. Amen. Amen. So when God expands your influence, आणि देवाने समजा तुझा इन्फ्लुएन्स, तुझा प्रभाव, तुझी छाप वाढवली, don't get lost in the crowd. तर त्या लोकांच्या गर्दीत हरवून नको जाऊ. Keep your eyes on Christ. डोळे ख्रिस्तावरच ठेव. तुझ्या सभेला 40,000 येऊ, नाही तर 40 लाख येऊ, तू डोळे येशूंवरच ठेव. Because circles may shift, कारण वर्तुळ बदलू शकतात. my Christ stays steady. ख्रिस्त तोच आहे. That's why write it down. म्हणून लिहून घ्या. When the circle grows, माणसांचं वर्तुळ जेव्हा वाढतं, stay humble. नम्र राहा. When the applause get louder, आणि लोकांकडनं टाळ्यांचा गडगडाट जेव्हा जोरात यायला लागतो, stay quiet before God. शांत देवासमोर उभे राहा. When success surrounds you, यश जेव्हा तुला चारी बाजूनी मिळतं, stay centered on Christ. ख्रिस्तावरती केंद्रित राहा. Because one day कारण एके दिवशी the circle will fade, ते जे माणसांचं वर्तुळ ते अंधुक होईल, but the center will stand. पण केंद्रस्थान उभं राहील. Amen. येशू कधी सोडणार नाही. Because every circle has a season. कारण प्रत्येक वर्तुळाला एक ऋतू, एक सीझन, एक टाइम आहे. My Jesus has no season. माझ्या येशूंना ऋतू नाही, कायमचे आपल्या बरोबर आहेत. He is there. येशू आहे. Winter, rainy season, spring season, सगळ्या summer season. ऋतूंमध्ये, सगळ्या महिन्यांमध्ये, सगळ्या ऋतूंमध्ये येशू आपल्या सोबत आहेत. Amen. आमेन. Here it's not the test of loss, आणि इथं काही नुकसानाची पारख नाहीये, but it's the test of success. यशाची पारख आहे. Don't say I'm in a loss because people left me. असं म्हणू नका, अरे लोकांनी मला सोडून दिलं, माझं नुकसान झालं. It's the test of success. ती यशाची पारख आहे. Amen. तुला पारखलं जात आहे. When David became king, दावीद जेव्हा राजा झाला, his circle exploded. त्याचं जे वर्तुळ आहे माणसांचं, ते वाढलं, एक्सप्लोड. Soldiers he had, servants he had. एवढे सैनिक, एवढे नोकर चाकर की बस. He had a choir, he had singers, क्वायर होती, गायक होते, काय नाही म्हणजे he had इतके लोक. subjects under him. इतकी मोठी प्रजा त्याच्या हाताखाली, लोक, अधिकारी. But the same David once said पण एकेकाळी तोच दावीद एकदा म्हणाला, in Psalm 27 verse 4, स्तोत्र 27:4 मध्ये, one thing have I desired of the Lord. मला प्रभूकडून एकच गोष्ट हवी आहे. Praise God. हालेलुया. Surrounded by thousands. हजारो माणसांनी घेरलेला दावीद म्हणतो, मला प्रभूकडून एकच गोष्ट हवी Only आहे. one desire. एकच माझी इच्छा आहे. Say काय आहे? तीच मी शोधणार आहे, that I will dwell in the house of the Lord forever. की मला त्याच्या मंदिरात कायम I will राहायचं look at his beauty forever. आणि त्याचं सौंदर्य मला कायम न्याहाळायचं आहे. स्तोत्र 27:4. He didn't say when he was a small kid in the Bethlehem pasture. आणि बेथलेहमच्या हिरवळीत तो लहानसा मुलगा होता तेव्हा हे सगळं बोललेला नाही. I mean, that time if you say it's not a big glory. आणि त्यावेळेला तो एकटाच होता, कोणीच नव्हतं त्याच्या मागे एवढं. त्यावेळेला तो जर हे बोलला असता तर त्यात काय मोठं. It was when success was kissing his feet. पण यश जेव्हा त्याच्या पायांचं चुंबन घेत होतं, Say, that time he said. त्यावेळेला दावीद म्हणतो स्तोत्र 27:4, Because growth always brings distraction. कारण वाढ नेहमी लक्ष विचलित करते की अरे मेरा ये बढ़ गया, मेरे घर बढ़ गए, मेरी प्रॉपर्टी बढ़ गई, मेरे लोग बढ़ गए, इतने लोग आ रहे, Say, की मग लक्ष I have विचलित. remained the same from the day I was saved till today. माझं तारण झालेल्या दिवसापासून आजपर्यंत मी सारखाच आहे. मी Every कधी day I बदलले. meet God. मी रोज देवाला भेटतो. So don't let your crowd drown your communion with God. तर तुझ्याकडे येणाऱ्या लोकांच्या गर्दीमुळे तुझं देवाशी जे संभाषण आहे ते कुठेतरी सोडू नको. The blessing is never greater than the blesser. आशीर्वाद कधी मोठे नसतात, तो देणारा जो दाता आहे त्याच्यापेक्षा दाता मोठा. आशीर्वाद मोठे नाहीत, देणारा दाता मोठा आहे. Never let your platform become louder than your prayer room. कधी तुझ्या मंचाला आणि पुलपिटला का या स्टेजला तुझ्या प्रार्थनेच्या खोलीपेक्षा मोठं बनवू नको. Amen. आमेन. Prayer should always be greater. प्रार्थना नेहमी मोठी पाहिजे, ती जागा मोठी. Because when success fades, कारण यश जेव्हा अंधुक होतं आणि निघून जातं, God forbid it fades. देव न करो समजा तुमचं यश कुठेतरी नाहीच झालं, Only your Savior stays. मग फक्त तारणाराच राहतो, मग काही राहत नाही. मग Once a फक्त friend तारणार. filled his car with his friends, आणि मित्रांनी भरलेली एकदा once
एकदा एक मित्र A man filled his car with his friends एकदा एका माणसाने त्याची गाडी मित्रांनी भरली to drive for a party. की पार्टीला आपण एकत्र मिळून जाऊ. And so they laughed all the way. आणि मग रस्त्यातनं जाता आता एकत्र सगळे हसत खेळत होते. But when the car broke down, ती कार जेव्हा चालायची थांबली, on the return way back home, घरी परत येताना त्या कारला काहीतरी झालं, कार चालेना. everyone got out सगळे बाहेर निघाले and everyone found another ride. आणि सगळ्यांनी दुसरी काहीतरी स्वतःची सवारी शोधली. And except this fellow आणि हा बिचारा who took them all for a ride. जो सगळ्यांना आपल्या गाडीत घेऊन गेला होता ऍक्च्युली, And so he was there the whole night repairing his car to go back home. अख्खी रात्र तो एकटाच पडला, गाडी दुरुस्त करत बसला घरी परत जायला. आणि हे सगळे साथीदार वन बाय वन कोणाकडनं तरी लिफ्ट घेऊन निघून गेले. Amen. आणि हा त्यांना सगळ्यांना आपल्या गाडीत घेऊन गेलेला. Amen. म्हणजे असं वेळ आली की सगळे सोडून जातात की तुमची गाडी तुम्ही रिपेअर करा, आमच्या गाडीत तुम्ही बसला होता आठवत नाही. तुमची गाडी तुम्ही रिपेअर करा, तुम्हाला बसून नेलं ना आम्ही आमच्या गाडीत, थांबा ना जरा आमच्या. See, one day that circle will end. म्हणजे काय म्हणायचंय मला, एके दिवशी ते वर्तुळ संपतं. And I think so Jesus was with him, आणि मला असं वाटतं येशू त्याच्या सोबत who होते. strengthened him. येशूने त्याला ताकद दिली By morning helped him to repair the car. आणि सकाळपर्यंत त्याला गाडी रिपेअर करायला मदत केली. Amen. Amen. Every circle will end and then eternity will begin. माणसांचं प्रत्येक वर्तुळ कधी ना कधी संपतच आणि मग अनंत काळ सुरू होतो. Parents will go home to glory. आई वडील सुद्धा एके दिवशी वरच्या घरी जाणार. Friends will move to different places. मित्र यार दोस्त सुद्धा वेगवेगळ्या जागी सगळे सेटल होणार when time comes. Time will scatter them whom we love. आणि आयुष्यातली वेळ प्रत्येकाला इकडे तिकडे घेऊन जाते. आपण ज्यांच्यावरती प्रेम करतो त्यांनाही इकडे तिकडे घेऊन जाते. But one relationship will outlast all of them. पण एक नातं या सगळ्या नात्यांपेक्षा जास्त टिकतं. The relationship with Jesus Christ. येशू ख्रिस्तांशी बांधलेलं नातं. Amen. Amen. I will never leave you. I will never forsake मी you. तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही. आमेन. हालेलुया. See, you will not even meet your spouse in heaven as husband or wife. आणि स्वर्गामध्ये तुला तुझा नवरा किंवा बायको, नवऱ्यासारखा किंवा बायकोसारखी ती भेटणार नाहीये स्वर्गात. But both of you will meet your Savior as his bride. पण तुम्ही दोघे तुमच्या तारणाऱ्याला भेटणार आहात की हा माझा वर आणि मी त्याची वधू. Amen. नवरा पण वधू, बायको पण वधू आणि येशू आपले वर वधू. See? आमेन. And that's why you must live ready. म्हणून ना तयार जगायचं, Love people, लोकांवर प्रेम करायचं, but lean on God. मनोभावे, पण देवाचा आधार घ्यायचा. Enjoy your family, फॅमिलीचा आनंद घ्यायचा, but establish your faith. पण विश्वास आपला दणकट ठेवायचा. Because when circle breaks, कारण माणसांचं वर्तुळ तुटलं my Jesus remains. की माणसं जातील पण येशू राहतात. Amen. Amen. Every earthly goodbye is temporary. पृथ्वीवरचा प्रत्येक गुड बाय तात्पुरता आहे. For those whose life is anchored in eternity. ज्यांचं जीवन अनंत काळात रोवलेलं आहे त्यांच्यासाठी पृथ्वीवरचा प्रत्येक गुड बाय Amen. तात्पुरता आहे. Even when your friends leave you, तुमच्या मित्रांनी सुद्धा जरी तुम्हाला सोडलं, God is shaping your character. देव तुझ्या चारित्र्याला आणि स्वभावाला आकार देतोय म्हणून ते सगळं होत आहे. So love people freely, तर लोकांवरती मोकळेपणानं प्रेम करा, but depend on God fully. पण देवावर संपूर्ण अवलंबून राहा. Keep Jesus as the center of your life. येशूंना जीवनाचा केंद्रबिंदू बनवा. Whether the crowd shrinks or grows. लोकांची गर्दी वाढो नाही तर कमी हो. Amen. Amen. Measure every relationship with a purpose, प्रत्येक नातं संकल्पाने मोजा, not permanence. बाकी हे कायम माझ्या बरोबर राहणार आहेत असल्या मोजमापाने मोजू नका, तर संकल्पात हे असणार आहेत नाहीयेत त्यानं मोजा. Praise God. Amen. 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 That's why my wife and I, we are spending our best life together now. आणि म्हणून ना मी आणि माझी बायको आता तर आमचं सगळ्यात उत्तम जीवन एकत्र जगतोय. दी बेस्ट. We pray together. आम्ही एकत्र प्रार्थना करतो, We dream together. एकत्र स्वप्न बघतो, We plan together. एकत्र प्लॅनिंग करतो, We go out for vacation together. सुट्टीला एकत्र जातो, We watch each other grow together एकमेकांना वाढताना बघतो. because we are aging gracefully का आम्ही कृपेनं वाढतोय, by His mercy, त्याच्या by His दयेनं grace. आमची वय कृपेनं वाढतायत, त्याच्या दयेनं त्याच्या कृपेत आम्ही छान वाढतोय. We see the church of God growing, देवाचं चर्च आम्हाला वाढताना दिसतं, त्याच्यासारखा आम्हाला दुसरा आनंद नाही. and we are not doing it for show. आणि आम्ही काही शोबाजी करायला हे करत नाही. We are doing it because we know something. We are in the last lap of our life. आम्हाला कळलेलं आहे सध्याला की आम्ही आमच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्याला आता I येऊन am in the पोहोचलोय. last lap of my मी life. माझ्या आयुष्याच्या आता शेवटच्या टप्प्याला आलेलो आहे हे मला कळलेलं आहे. We have run through the season of survival. आणि सगळ्या ऋतूंमध्ये आम्ही टिकून राहिलो. We are running now for significance. आणि आता आम्ही त्या कारणासाठी जगतोय बस की जे आतापर्यंत करत आलो
ते आता अजून चांगलं करायचं. Every dream is for God's kingdom. प्रत्येक स्वप्न आमचं देवाच्या राज्यासाठी आहे. Every dream is for your growth. प्रत्येक स्वप्न आमचं तुझ्या वाढीसाठी आहे. नाम ले लेकर हम प्रभु को प्रेयर करतो. See, every dream of this world will one day fade away कारण जगातलं प्रत्येक स्वप्न एके दिवशी निघून जाणार आहे. because their dream is temporary. कारण ते तात्पुरतं स्वप्न आहे. कमा कमा के कितना कमाएगा बेटा. Every plan of the world will expire. जगाची प्रत्येक योजना एके दिवशी तर एक्सपायर मरणारच आहे. Every possession they have will pass to another hand आणि जी काही पद त्यांच्याकडे आहेत एके दिवशी ती पद दुसऱ्यांना तर द्यायला लागणारच आहेत ना. because we are not eternal on this earth. कारण या जगात तर आपण अनंत काळचे नाहीये. अनंत Land to काळ, land, field to field, house to house will not benefit us. जमीन टू जमीन, घर ते घर, शेत ते शेत, काय आपल्याला फायदे होणार आहेत तसे मला सांगा. Because we have to leave all this. कारण हे सगळं शेवटी सोडूनच जायचंय. ये दुनिया 2 दिन का मेला हमारे जमाने का एक गाना था. But when we focus on the kingdom, पण देवाच्या राज्यावर जेव्हा आपण लक्ष केंद्रित करतो, what we build will be eternal. जे बांधू ते अनंत काळचं असेल. हे अनंत काळ. Because you cannot take your house to heaven. कारण तुझं बांधलेलं घर इकडचं जगातलं तुला स्वर्गात तर नेता येणार नाही. नाही मला माझ्या बेडरूम शिवाय झोप येत नाही. प्रभू म्हणेल सॉरी. Say, you can ऊपर only का माल अलग आहे. you can only take your heart. हा हृदय नेता येईल हृदय. म्हणून म्हणतो ते सांभाळा. That also if it belongs to Jesus. हा, ते पण म्हणून म्हणतो ते सांभाळा. कारण ते हृदयचे येशूंच्या मालकीचं असेल तरच स्वर्गात जाईल. Otherwise, heart and body will go somewhere else. नाही तर हृदय एकीकडे आणि शरीर दुसरीकडे. मी तुम्हाला सुरुवातीलाच काय म्हटलं, अख्खेच्या अख्खे आलाय ना, मन डोकं शरीर सगळं आलं ना. Say, so when my wife and I go for a walk, तर मी आणि माझी बायको जेव्हा कुठे वॉकला चालायला जातो or even when we sit together at a mall किंवा एखाद्या मॉल मध्ये एकत्र समजा बसतो, and have a cup of tea or something, चहा snacks, घेतो, कॉफी घेतो, काहीतरी खातो, our talk may start with daily things आणि आमचं बोलणं ना रोजच्या गोष्टींवरून सुरू होतं. about our daughter, about our health, about आमची our मुलगी, plans. आमच्या मुलीविषयी म्हणा किंवा आमची तब्येत म्हणा किंवा आमच्या काही दुसरं म्हणा. But somehow it always lands on the same place, कसंही करून एकाच जागी आम्ही परत येतो. fulfilling the call of God. देवाचं पाचारण आपल्याला पूर्ण करायचं. इकडचं तिकडचं बोलून शेवटी आम्ही येतो प्रभूच्या गप्पांवरच. Because when you know your time is short, कारण जेव्हा तुला कळतं की माझी वेळ आता कमी आहे, पूर्वी एवढी वेळ आता माझ्या हातात नाहीये, you will always live with focus. मग तुझं लक्ष तर एकदम इतकं केंद्रित असतं ना आणि तू जगतोस. You stop fighting over foolish things. मग तुम्ही मूर्खासारख्या गोष्टींवर भांडायचं सुद्धा बंद करता. You stop chasing things that does not count. आणि अशाही गोष्टींच्या मागे लागणं बंद करता की ज्या गोष्टींना काही अर्थच नाहीये की छोड ना बाबा. You start investing in what will outlast you. आणि तुझ्यापेक्षा जे जास्त टिकणार आहे त्या गोष्टीत तुम्ही गुंतवायला लागता. When you realize you are in the last lap, जेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही तुमच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आता आलाय, you stop running in circles. मग तुम्ही वर्तुळांमध्ये धावणं बंद करता. Marriage becomes more sweeter विवाह आपला मग अजून गोड बनतो. because कारण when it becomes spiritual, it becomes sweeter. आध्यात्मिक झाला ना तो विवाह की तो गोड बनतो बेटा. See, गोड बनतो. it's not just companionship. आणि फक्त जोडीदार आणि मला कंपनी असं नव्हे. It's a co-mission. ते एक एकत्र मिशन, एकत्र आमची कामगिरी. Amen. आमेन. हालेलुया. It's two people saying, आणि 2 माणसांनी असं म्हणणं होतं मग Lord, की प्रभू finish your work that you have started through us. जे काम तू आमच्याद्वारे सुरू केलं ते संपव. Amen. आमेन. आणि मग घेऊन टाक. And that's why our best conversations are not about comfort, आणि म्हणून ना आमच्यातलं सगळ्यात चांगलं संभाषण आणि संवाद सौख्याविषयी आरामाविषयी आता नसतात, but about calling. पाचारण त्याच्यावर असतात. Not about luxury, बाकी लक्झरी आपण अजून हे घेऊ, आपण अजून तसं but about नाही. legacy. आता आपल्याला मागे वतन काय सोडून जायचंय ते असतं. Not about what we can get, बाकी आम्हाला काय मिळणार आता त्याविषयीच्या आमच्या but गप्पा what we can give before we go. आम्ही जाण्या अगोदर काय देऊन जाऊ शकतो या आमच्या गप्पा असतात. Amen. मी तर तुम्हाला आधीच सांगितलं मी एस्टेटेट येशू सोडणार आहे, कुणाला हवा असेल तर या. Amen. आमेन. Because we have learned का आपण शिकलोय quality time creates quality life. चांगल्या दर्जाची वेळ चांगल्या दर्जाचं जीवन घडवते. अशी चांगली दर्जाची वेळ एकमेकांमध्ये घालवली. And quality life means keeping Jesus at the center. आणि चांगल्या दर्जाचं जीवन काय, येशूंना आपल्या जीवनात केंद्रस्थानी ठेवणं. आणि काय, That doesn't mean we are very serious. आणि- We don't smile. We don't laugh. शक्यच नाही. म्हणजे तुम्ही मला बघता, मला तर आय हॅव टू लाफ, आय कॅनॉट.
असं काही नाहीये की आम्ही घरामध्ये एकदम सिरियस राहतो, No. गंभीर चेहऱ्याने राहतो. We नाही, laugh, we travel, we आम्ही talk. हसतो, खेळतो, एकत्र जातो, But येतो. under it all, there is a deeper joy. पण त्या सगळ्या खाली एक फार खोल आनंद आहे. The joy of knowing that even as the years pass, हे जाणायचा आनंद की जशी ही वर्ष आता सगळी जात आहेत, the purpose remains. संकल्प आपला तोच आहे. Amen. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. See, so we are in the last lap, आम्ही आमच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात but आहोत. the fire has not burned down. आमच्यातली आग विझलेली नाही. 14 तारखेला डिसेंबर मध्ये माझी साठी सुरू होणार आहे. Amen. Yes. साठी सुरू होतीये माझी. I'll be senior citizen. So it's not how long you have run, तर किती वेळ धावला त्याला महत्व नाही, but how you finish the race. पण शर्यत कशी संपवली ते महत्वाचं आहे. Amen. आमेन. So write it down. लिहून घ्या. Build a love that lasts beyond your life. असं प्रेम बांधा जे तुझ्या आयुष्या पलीकडे सुद्धा टिकेल. Let every dream be anchored only in destiny. आणि प्रत्येक स्वप्न आयुष्याच्या ठरलेल्या दिशेतलं संकल्पातलंच असू दे. And when you reach your last lap, आणि जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात याल, may heaven find you still running towards Jesus. स्वर्गाला नेहमी असंच आढळू दे की तू अजूनही येशूंच्या जवळ धावत आहेस. Because the greatest joy of this life कारण या आयुष्याचा सगळ्यात मोठा आनंद is not just growing old together, केवळ एकत्र म्हातारं होणं नव्हे, but it is growing into the purpose together. पण एकत्र देवाच्या संकल्पात म्हातारं होणं. Amen. आमेन. हालेलुया. Are you understanding? कळतंय का? वन ऑफ द क्लासिक सर, आपका है वन ऑफ द क्लासिक मैसेज है. हम जाने के बाद भी ये रहेगा. Because life has a way of changing our circles. कारण जीवनाकडे एक रीत असते आपलं माणसांचं वर्तुळ बदलायची. Amen. आमेन. People move away. लोक जातात, Some are very busy. कोणी व्यस्त होतात Some कामात, get blessed elsewhere. कोणी आणि कुठे जाऊन आशीर्वादित होतात, Some are taken home. कोणाला वर नेण्यात येतं घरी. And you look around and realize मग तुम्ही अवतीभोवती बघता, मग तुम्हाला कळतं that the circle that used to be full once upon a time एक काळी माझं जे वर्तुळ माणसांच्या घोळक्याने भरलेलं होतं is now filled with purpose. आता संकल्पाने भरलंय. It was only noise then. तेव्हा फक्त गोंगाट होता, Now it is purpose. आता संकल्प आहे. Amen. तेव्हा फक्त माणसांचा कल्लोळ ऐकू यायचा, आता संकल्प ऐकू येतो. Amen. आमेन. Today my circle is very small. आज माझं माणसांचं वर्तुळ फार लहान आहे, It's very simple and फार सोपं, सुटसुटीत आणि छोटं आहे. very small. फार घोळका नाहीये, छोट, अगदी सुटसुटीत आणि सोपं आहे. First is Jesus, the hub of my wheel. पहिलं तर येशू माझ्या चाकाचा केंद्रबिंदू, Then comes my wife, मग माझी बायको, my partner in purpose, संकल्पातला माझा भागीदार माझी बायको, my companion in calling, आणि पाचारणातली माझी साथीदारीण माझी बायको, the one who holds my hand जी माझा हात धरते. when I hold the vision of God. जेव्हा मी देवाचा दृष्टांत धरून असतो ती माझा हात धरते. Then my daughter, मग माझी मुलगी, our heritage and our joy, आमचं वतन, आमचा आनंद, the living testimony of God's faithfulness to us. जिवंत साक्ष आमच्या जीवनातली की देव आमच्याशी किती विश्वासू आहे. And then you all people, मग तुम्ही सर्वजण, my extended family in faith, माझा विस्तारित परिवार विश्वासातला, my brothers and sisters and children in the माझी spirit, भावंड, माझे भाऊ, माझ्या बहिणी आणि प्रभूतली माझी मुलं, the ones I get to serve and pour my life into. की ज्यांची सेवा करायची संधी मला मिळते आणि ज्यांच्यात मला माझं जीवन ओतायला मिळतं. And this circle is enough for me to. आणि एवढं वर्तुळ मला बास आहे जगायला, Enough to love. बास आहे प्रेम करायला, Amen. बास आहे, Enough to serve. बास आहे सेवा करायला, Enough to finish well. बास आहे चांगल्या रीतीनं संपवायला. आमेन. And who knows? आणि कोणाला माहित आहे, Maybe one day कदाचित एके दिवशी God will add a son-in-law to the circle. देव आमच्या वर्तुळात आमचा होणारा जावई टाकेल. Who knows? कोणाला माहित आहे, देव आमच्या वर्तुळात आमचा होणारा जावई टाकेल. Yes, maybe another branch will grow from this tree. आणि कदाचित त्या झाडातनं अजून एक ब्रांच किंवा फांदी सुरू होईल. Not to crowd the circle, आणि वर्तुळात गर्दी करायला नाही, but to complete it. वर्तुळ पूर्ण करायला. मे बी होऊ शकतं. Amen. वाय नॉट? Because God knows कारण देवाला ठाऊक आहे who belongs to us. आमच्या मालकीचं कोण आहे, And He knows when to add. आणि देवाला माहिती आहे आमच्या जीवनात भर कधी घालायची. Rejoice with the people that God has given to you right now. जी माणसं आत्ता प्रभूंनी तुम्हाला दिलेली आहेत ना, त्यांच्या सोबत आनंद करायला शिका. Because this is divine connection. कारण हे दैवी नातं आहे, हा दैवी संपर्क आहे.
This is divine connection. हे दैवी नातं आहे. Like Jonathan coming into David's life was divine connection. जसं योनाथानाने दाविदाच्या जीवनात येणं हा दैवी संपर्क आणि दैवी नातं होतं. We need divine connection आपल्याला दैवी नात्यांची गरज आहे, because they are such a blessing to us. कारण ती दैवी नाती फार मोठा आशीर्वाद असतात सगळ्यांसाठी. I have people माझ्याकडे लोक आहेत who are such a blessing to me. जी माझ्यासाठी फार मोठा आशीर्वाद आहेत. फार मोठा आशीर्वाद आहेत अशी काही लोक माझ्या वर्तुळात. But yet, तरी our eyes should be on God. डोळे मात्र आपले सगळ्यांचे देवावरच पाहिजेत. Amen. आमेन. Thank you, Jesus. देवाला धन्यवाद. Let हालेलुया. nothing be your idol. कुठल्याही गोष्टीला तुझी मूर्ती नको बनवू. Make them a mission. कामगिरी बनव, कामगिरी बनव. त्यांच्या मूर्त्या करून त्यांना पूजू नको. Draw them in the mission. मूठ ढिल्ली ठेव. त्यांना तुझ्या मिशन मध्ये घे, त्यांना तुझ्या कामगिरीत घे. That's what Joshua did, isn't it? यहोशुआने हेच केलं ना. They didn't make an idol of his family. परिवाराची मूर्ती नाही केली, He didn't make an idol of his त्याने family. त्याच्या फॅमिलीची मूर्ती नाही केली की देखो ना मेरा फॅमिली कैसा है. He said, as for me and my house, तो म्हणाला मी आणि माझे घराणे we will serve the Lord. आम्ही देवाची सेवा करणार आहे. अब देखो मेरा फॅमिली कैसा है. That is mission. त्याला कामगिरी म्हणतात, Amen. मिशन म्हणतात. Let us worship the Lord. प्रभूची आराधना करू चला. हालेलुया. आमेन. तेरे ही मार्गों पर चलूं, तेरी ही महिमा मैं गाऊं, तेरे ही सामने झुकूं हालेलुया. और पीछे ना हटूं, धन्यवाद. हालेलुया. और पीछे ना हटूं. Everybody sing, everybody sing. Hallelujah. तेरे ही मार्गों पर चलूं, Hallelujah. तेरे ही महिमा मैं गाऊं, तेरे ही सामने झुकूं और पीछे ना हटूं, Yes. और पीछे ना हटूं. मैं केवल तुझसे प्रेम करूं. Hallelujah. मैं केवल तुझसे प्रेम करूं, Hallelujah. Amen. केवल तुझसे प्रेम Hallelujah. करूं, यीशु. Yes, Lord. मैं केवल तुझसे I love you. और पीछे ना हटूं. और पीछे ना हटूं, तेरे ही मार्गों पर चलूं. तेरे ही मार्गों पर चलूं, तेरी ही महिमा मैं गाऊं, तेरे ही सामने झुकूं और पीछे ना हटूं, और पीछे ना हटूं. और पीछे ना हटूं, One more time. पीछे ना हटूं. Hallelujah. और पीछे ना हटूं, धन्यवाद. Thank you, Lord. Thank you, Jesus. और पीछे ना Thank you. Thank you, Father. We praise you and we give you all the glory. Hallelujah. Lift up your hands and sing hallelujah. वो दोनों हाथ ऊपर करो. बोलो hallelujah. Amen. Thank you, Jesus. We love you. तेरे ही मार्गों पर चलूं. तेरे ही मार्गों पर चलूं, Thank you, Jesus. तेरे ही महिमा मैं गाऊं, तेरे ही सामने झुकूं और पीछे ना हटूं. Amen. Thank you, Jesus. Amen. The Spirit of God is saying, देवाचा आत्मा बोलत आहे. there are a few people here. काही लोक आज इथे आलेत, Your heart is broken. त्यांचं हृदय तुटलंय.
because of some relationship that has been broken. कारण काही नाती त्यांची जी होती ती तुटलेली आहेत You're almost into depression. आणि ऑलमोस्ट तुम्ही नैराश्यात डिप्रेशन मध्ये गेलाय You don't know why this has happened. आणि तुम्हाला समजत नाहीये की हे सगळं माझ्या आयुष्यात का झालं You say, I never made a mistake. आणि तुम्ही म्हणताय की मी कधी काही चूक केली नाही, Why I have to suffer? का मला हा सगळा त्रास सोसावा लागला. God has a destiny for you. देवाने तुझ्यासाठी ठरलेली दिशा बनवली आहे. God is bringing you in His covenant. देव त्याच्या संकल्पात आणि करारात तुला आणतोय. Don't blame God. देवाला दोष देऊ नको. He's got a plan for you. देवाची तुझ्यासाठी योजना आहे. In fact, be happy इनफॅक्ट आनंदी राहा, because कारण this is the way God can put you in His purpose, देव अशा रीतीनं तुला त्याच्या संकल्पात टाकतोय and nobody is lost. आणि कोणी कधी असं हरवत नाही. It's only the time is over. बस वेळ संपलेली असते, बाकी काही नाही. Jochebed gave away Moses, योखबेतनं आपला मुलगा मोशे देऊन टाकला. and Moses came back to her. मोशे तिच्याकडे परत आला. Sometimes you have to do it कधी कधी करावं लागतं बेटा, with the right heart, good heart. योग्य चांगल्या हृदयाने कधी कधी गोष्टी कराव्या लागतात. And God says, देव म्हणतो I will establish you. मी तुला स्थिरस्थावर करीन ना. The new season will be better than the old season. नवीन ऋतू जुन्या ऋतूपेक्षा चांगला असेल You will enjoy this new changes better than the old change. आणि हे नवीन बदल तुला जास्त एन्जॉय करता येतील जुन्या बदलांपेक्षा. Yes. तुला आवडेल ते. This is what the Lord is saying. असं प्रभू इथे आलेल्या काही लोकांना सांगत You आहे. will be so happy. एवढा तू आनंदी होशील ना You will forget the past. की तू भूतकाळ विसरूनच जाशील And you will thank God for the new आणि association. तू देवाचे आभार मानशील तुझ्या सगळ्या नवीन संगतींसाठी. A new partnership is being built up. एक नवीन भागीदारी बनत आहे. A new Jonathan is coming in एक your नवीन life. योनाथान तुझ्या जीवनात येत A आहे. great change is coming in एक your मोठा life. बदल तुझ्या जीवनात येत A आहे. new season is coming. एक नवीन सीझन सुरू होत आहे God will put you in His आणि destiny. देव त्याच्या ठरलेल्या दिशेत तुला घालणार. One day you will look back आणि एके दिवशी तू मागे वळून and you बघणार will thank God for the आणि changes. तू प्रभूचे आभार मानणार की हे सगळे बदल तू माझ्या आयुष्यात आणले. तुला धन्यवाद. रबा शंदोमो. रा बाबा. This is what the Lord is saying to some people here. असं प्रभू इथे आलेल्या काही लोकांना सांगत आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद. Thank you, Master. धन्यवाद. Now I pray, आता मी प्रार्थना करतो, bless everyone आलेल्या प्रत्येकाला आशीर्वादित कर. as they keep you as the hub of their life. जसं ते तुला त्यांच्या जीवनी चाकाच्या केंद्रस्थानी ठेवतील. Master, प्रभू माझ्या देवा, let their wheels start moving forward. त्यांच्या आयुष्याचं चाक पुढे ने. Thank you. धन्यवाद. In Jesus' name I येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. आमेन.